हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आवाज येतोय का? स्क्रीन व्यवस्थित दिसते का? आवाज येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. सेशन आपण लगेच स्टार्ट करतोय. सर्वांनी सेशनला लवकरात लवकर जॉईन व्हा. आवाज येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. कमेंट द्या. कमेंट्स आर वेलकम. आवाज येतोय, स्क्रीन व्यवस्थित दिसते. सेशनला जॉईन व्हायचंय सर्वांनी. आपण सेशन लगेच स्टार्ट करतोय. आवाज येतोय सर्वांना? तर आपण काल बघत होतो ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर. या ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन चॅप्टरमध्ये आपण बघितलं हा इकॉलॉजीचा चॅप्टर आहे. इकोसिस्टम बघितलं, इकॉलॉजीच्या लेवल्स बघितल्या. सगळ्यात स्मॉल लेवल होती ऑर्गॅनिझम, त्यानंतर पॉप्युलेशन, नंतर कम्युनिटी, इकोसिस्टम, बायोम्स, अशा त्याच्या लेवल्स येत होत्या. त्यानंतर आपण काही क्वेश्चन्स पण बघितले यामध्ये. ओके, त्यानंतर आपण बायोम्स बघितले, या अर्थवरती सापडणारे. त्यानंतर आपण हॅबिटॅट आणि निश पण बघितलं. ठीक आहे, त्याचे टाईप्स बघितले, त्यावरील MCQs पण आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ठीक आहे, तर आज आपण या चॅप्टरचा उर्वरित भाग आज कंप्लीट करणार आहोत. बघा की अबायोटिक फॅक्टर्स इन इकोसिस्टम. मेजर अबायोटिक फॅक्टर्स इन इकोसिस्टम. आता यामध्ये जे मेजर अबायोटिक फॅक्टर्स आहे इकोसिस्टमचे, तर ते आहेत टेम्परेचर, है ना. कोणतं आहे? टेम्परेचर. ओके, मेजर अबायोटिक फॅक्टर कोणता आहे? टेम्परेचर. टेम्परेचरमुळं सेल कायनेटिक्स है ना. टेम्परेचर अफेक्ट्स एन्झाइम्स कायनेटिक्स ऑफ अ सेल, thereby affect entire metabolism of organism. ओके,
आणि जे अर्थचं टेम्परेचर आहे तर ते डिफरंट आहे. अर्थच्या टेम्परेचरची रेंज कशी आहे, डिफरंट आहे इन डिफरंट एरियाज. फॉर एक्झाम्पल डेझर्ट जे असतात समरमध्ये आहे ना, समरमध्ये ट्रॉपिकल डेझर्टचं टेम्परेचर हे 50 डिग्री सेल्सिअस असतं. आणि अर्थवरती हॉट स्प्रिंग्ज आहेत, गरम पाण्याचे झरेत, त्याचं टेम्परेचर हे 80 to 100 डिग्री सेल्सिअस आहेत. आणि जे डीप सी आहेत तर त्यांचं टेम्परेचर 400 डिग्री सेल्सिअस आहेत. किती टेम्परेचर आहे, 400 डिग्री सेल्सिअस. ओके. आता या टेम्परेचरवरून आपण ऑर्गॅनिझमचे 2 टाईप्स केलेले आहेत, है ना. काय केलेले आपण, टेम्परेचरवरून ऑर्गॅनिझमचे 2 टाईप्स केलेले आहेत. मग बघा, एक असतं युरीथर्मल ऑर्गॅनिझम्स आणि दुसरं असतं स्टेनोथर्मल ऑर्गॅनिझम्स. द ऑर्गॅनिझम विच कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. ओके. युरीचा अर्थ काय आहे तर वाईड आहे. युरीचा अर्थ काय आहे, वाईड आहे. युरी मीन्स वाईड. थर्म मीन्स टेम्परेचर, है ना. दुसरे ॲनिमल्स आहे स्टेनो. स्टेनो म्हणजे नॅरो रेंज. कोणती रेंज, स्टेनो म्हणजे कोणती रेंज तर नॅरो रेंज. ठीक आहे. जे प्राणी वाईड रेंज टेम्परेचरची टॉलरेट करतात म्हणजे सहन करू शकतात, म्हणजे टेम्परेचरमध्ये कमी जास्त म्हणजे खूप मोठा फरक जरी झाला तर ते सहन करू शकतात, अशा प्राण्यांना आपण युरीथर्मल असं म्हणतो. आणि जे ऑर्गॅनिझम टॉलरेट करतात नॅरो रेंज म्हणजे खूप कमी तापमानाचा फरक त्यांना जगण्यासाठी, त्यांच्या जगण्यावरती परिणाम करतो, है ना. थोडंसं टेम्परेचर जरी कमी जास्त झालं तर ते जगू शकत नाही, मग त्यांना स्टेनोथर्मल म्हणायचं, है ना. युरीथर्मल कळालं, युरी म्हणजे कोणती रेंज, वाईड रेंज, है ना. स्टेनो म्हणजे कोणती रेंज तर नॅरो रेंज. थर्म म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे. टेम्परेचर हा अबायोटिक फॅक्टर तुम्हाला समजलेला आहे. आता आपण बघतोय वॉटर. वॉटर हा अबायोटिक फॅक्टर आहे की जो लिव्हिंग थिंग्सच्या जीवनावरती परिणाम करतो. वॉटरमधलं सगळ्यात मेन घटक कोणता तर वॉटरचं केमिकल कंपोजिशन, वॉटरमध्ये असणारे केमिकल्स आणि वॉटरचा pH. ह्या वॉटरचा केमिकल कंपोजिशन आणि वॉटरचा pH ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाचा परिणाम करतात. आता अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली आपण तर सलायनिटी असतं, है ना. काय असतं, सलायनिटी. सलायनिटी म्हणजे क्षारता, त्या पाण्याचा खारेपणा. ठीक आहे. सलायनिटी कळालं तुम्हाला. आता सलायनिटी बघा फ्रेश वॉटरचे, है ना. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी, स्ट्रीमचं, लेक्सचं, रिव्हरचं, है ना. नदी आहे, ओहळ आहेत, झरे आहेत, यांच्या पाण्याला आपण फ्रेश वॉटर असतं म्हणतो. आणि फ्रेश वॉटरची पीपीटी असते 5 पीपीटी. पीपीटीचा फुल फॉर्म आहे पार्ट पर 1000. पीपीटीचा फुल फॉर्म काय आहे, पार्ट पर 1000. 1000 म्हणजे हजारामागं किती पाग आहेत. फ्रेश वॉटरमध्ये सॉल्ट किती असतं, 5 पीपीटी. 5 पीपीटी म्हणजे किती तर 1000 kg जर आपण पाणी घेतलं तर 1000 kg मध्ये आपल्याला किती kg सॉल्ट सापडन, 5 kg सॉल्ट सापडन. मग असं जर असन 1000 kg म्हणजे काय 1000, है ना. 1000 मागं किती पार्ट, 5 पार्ट, म्हणजे ते झालं 5 पीपीटी. सी आहे, ओशियन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 30 to 35 पीपीटी इतकं सापडतं. किती सापडतं, 30 to 35 पीपीटी. हायपर सलाईन लगून्स आहेत जे जास्तच खारे आहेत, जे जास्तच सॉल्टी आहेत, तिथं किती मग 100 पीपीटी सापडतं. सेम आहे सलायनिटीला रिस्पॉन्स देणारे जे ॲनिमल्स आहेत, मग या ॲनिमल्सचे पण आपण 2 टाईप्स केलेले आहेत, युरी हलायन्स आणि स्टेनो हलायन्स. सेम आहे. आता इथं फक्त हलाईन म्हणजे सलायनिटी म्हणायचं. हलाईनचा अर्थ काय पकडायचं, सलायनिटी. आणि युरीचा अर्थ आपल्याला वाईड रेंजच ठेवायचा आहे. ऑर्गॅनिझम विच टॉलरेट वाईड रेंज ऑफ सलायनिटी, जे प्राणी खूप मोठा फरक सॉल्टचा ते सहन करू शकतात, है ना. वाईड म्हणजे खूप मोठा फरक. जे प्राणी सहन करतात नॅरो रेंज म्हणजे कमी रेंज सहन करतात, अशा प्राण्यांना आपल्याला स्टेनो हलाईन असं म्हणायचं. युरीचा अर्थ म्हणजे वाईड रेंज, हलाईनचा अर्थ आहे सलायनिटी,
स्टेनो हलाईन, त्याचा अर्थ आपण बघू. स्टेनो म्हणजे नॅरो रेंज आणि हलाईनचा अर्थ आहे सलाइनिटी. क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. आता आपण लाईट बघतोय. लाईट हा तिसरा अबायोटिक फॅक्टर आहे. लाईट हा सोर्स ऑफ एनर्जी आहे अर्थवरील इकोसिस्टमसाठी. प्लॅन्ट लाईटचा यूज करतात फोटोसिंथेसिससाठी. ॲनिमल्स हे लाईटवरती डिपेंड असतात फॉर एजिंगसाठी. फॉर एजिंग म्हणजे फूड सर्च करण्यासाठी. लाईटवरती डिपेंड असतात रिप्रोडक्शनसाठी. लाईटवरती डिपेंड असतात मायग्रेशनसाठी. मग ॲनिमल्सला लाईटचा उपयोग कसा होतो, तर ॲनिमलचा लाईटचा उपयोग ॲनिमलला एक होतो फोरेजिंग. फोरेजिंग म्हणजे फूड सर्च. दुसरा यूज होतो रिप्रोडक्शनसाठी आणि तिसरा यूज होतो मायग्रेशनसाठी. म्हणजे लाईटचा उपयोग करून ॲनिमल्स हे फिरू शकतात. जसं की तुम्हाला विचारलं की बॅट कधी फिरतं, तर तुम्ही सांगता की जेव्हा लाईट नसतो तेव्हा. बॅट कधी फिरतं, जेव्हा लाईट नसतो तेव्हा, है ना. वटवाघूळ कधी फिरतं, तर जेव्हा लाईट नसतं तेव्हा. पुढं आपण बघतोय की सॉईल आहे. सॉईल हा इडापिक फॅक्टर आहे. सॉईल हा कसा फॅक्टर आहे, इडापिक फॅक्टर आहे ना. नेचर आहे आणि प्रॉपर्टीज असतात सॉईलच्या, तर त्या ठिकाणच्या रॉकवरती डिपेंड असतात. म्हणजे मातीचे गुणधर्म आहे ना, मातीचे, सॉईलच्या प्रॉपर्टीज आणि नेचर आहे ना, हे कशावरती डिपेंड असतं, तर तिथं असणाऱ्या रॉकवरती डिपेंड असतं. जसं की सॉईलचे फीचर असतात वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरल कंटेंट आणि pH डिटरमाइन. सॉईलमधील वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरलचं कंटेंट, pH जो असेल, या 3 गोष्टी तिथला फ्लोरा आणि फौना डिटरमाइन करतात. म्हणजे तिथं कोणत्या पद्धतीचं फ्लोरा म्हणजे प्लॅन्ट्स, फौना म्हणजे ॲनिमल्स, कोणते ॲनिमल आणि प्लॅन्ट्स त्या ठिकाणी ग्रो करायचे आहेत, तर हे त्या ठिकाणच्या सॉईलमधील वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरल्सचं कंटेंट आणि pH हे डिटरमाइन करतात. आता पुढं आपण बघतोय. मग आपण आतापर्यंत अबायोटिक फॅक्टर किती बघितले, तर 4 बघितले बघा, है ना. 4 कोणकोणते बघितले, 1 नंबर बघितलं टेम्परेचर, है ना. 2 नंबर बघितलं वॉटर. 3 नंबरचा अबायोटिक फॅक्टर कोणता होता, तर लाईट. आणि लास्टवाला अबायोटिक फॅक्टर कोणता होता, तर सॉईल, आहे ना. हे अबायोटिक फॅक्टर्स आहेत की जे कुणाच्या लाईफवरती परिणाम करतात, तर ते ॲनिमल्स किंवा त्या ठिकाणच्या इकोसिस्टमवरती परिणाम करतात. नेक्स्ट आहे होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजेच काय, तर होमिओ मीन्स बॅलन्स करणे किंवा सेम ठेवणे, ऑप्टिमम ठेवणे, है ना. मेंटेनन्स ऑफ एन्व्हायरमेंट, है ना, कॉन्स्टंट फॉर बायोकेमिकल अँड बिहेवियरल फंक्शन्स. ओके, ते ऑप्टिमम ठेवणे त्याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. ठीक आहे. कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे बॉडीमधील अंतर्गत जे एन्व्हायरमेंट आहे तर ते कॉन्स्टंट ठेवायचं, याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. आता हे होमिओस्टॅसिस कसं असतं बघा, तर सर्वाईव्ह होण्यासाठी आणि फ्लरिश होण्यासाठी, कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी, त्या सर्वाईव्ह म्हणजे जगण्यासाठी, फ्लरिश म्हणजे वाढण्यासाठी, त्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑर्गॅनिझम काय करतात, तर ॲडॉप्ट करतात. ॲडॉप्ट म्हणजे स्वीकारतात काही चेंजेस, है ना. मग ते चेंजेस कशा पद्धतीत स्वीकारतात किंवा ते चेंजेस स्वीकारण्यासाठी ते काय काय करतात, तर हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे ना. पॉसिबल चेंजेस काय काय आहेत, तर रेग्युलेट आहे बघा. काय आहे, 1 नंबर आहे रेग्युलेट, है ना. 2 नंबर कोणता चेंज आहे, कन्फर्म. 3 नंबर कोणता चेंज आहे, मायग्रेट. 4 नंबर कोणता चेंज आहे, तर सस्पेंड, है ना. 4 नंबर कोणता चेंज आहे, तर सस्पेंड, है ना. मग सांगा, होमिओस्टॅसिस करण्यासाठी 4 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत, तर रेग्युलेट आहे, कन्फर्म आहे, मायग्रेट आहे आणि सस्पेंड आहे. ठीक आहे. मग ह्या 4 प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी बघायच्या. 4 चेंजेस कसे केले जातात, तर हे आपण या ठिकाणी बघू, है ना. रेग्युलेट म्हणजे काय, तर सम ॲनिमल्स, काही प्राणी काय करतात, तर ते कंट्रोल करतात कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, म्हणजे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ते काय करतात, कॉन्स्टंट ठेवतात, है ना. मग बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवणे, मग त्याला आपण म्हणतो थर्मोरेग्युलेशन. तसंच आणखी काय करतात, ऑस्मो रेग्युलेशन पण करतात. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजेच काय, तर ऑस्मोटिक बॅलन्स हे कॉन्स्टंट ठेवतात. ठीक आहे. रेग्युलेटर्स कळालं तुम्हाला. रेग्युलेटर्स म्हणजे काय, तर
तर स्वतःच्या बॉडीचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचर मेंटेन ठेवतात. ठीक आहे. टेम्परेचर मेंटेन ठेवणे म्हणजे काय होय, तर थर्मोरेग्युलेशन होय, आणि ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन ठेवणे तर ऑस्मो रेग्युलेशन होय. आता असं रेग्युलेशन कोण करतं, तर बर्ड्स करतात आणि मॅमल्स करतात. ठीक आहे. कोण करतं, बर्ड्स आणि मॅमल्स आहे ना. रेग्युलेट समजलं तुम्हाला, की ॲनिमल्स टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात, ऑस्मोटिक बॅलन्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण कॉन्स्टंट ठेवतात. मग टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याला आपण म्हणतो थर्मो रेग्युलेशन, आणि कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणे त्याला आपण म्हणतो ऑस्मो रेग्युलेशन. आणि रेग्युलेटरचं उदाहरण काय येतं मग, बर्ड्स आणि मॅमल्स. ठीक आहे. पुढं आपण बघतोय कन्फर्म्स आहे ना. कन्फर्म काही ॲनिमल्स आणि प्लांट्स आहे बघा. काय आहे, काही ॲनिमल्स आणि प्लांट्स आहे, ते काय करतात, कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ते ठेवू शकत नाही. म्हणजे शरीराच्या आतमधील इंटरनल एन्व्हायरमेंट ते कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. मग काय होतं यामध्ये बघा, सम ॲनिमल्स बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट. जसं बाहेरचं वातावरण बदललं तसं बॉडीचं टेम्परेचर पण बदलतं. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण कन्फर्मर्स असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर झालं. चला, मायग्रेट आहे बघा. मायग्रेटमध्ये काय होतं, की ऑर्गॅनिझम्स आहे बघा, कॅन मूव्ह अवे फ्रॉम टेम्पररी आहे ना, फ्रॉम स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू हॉस्पिटेबल एरिया. मायग्रेट म्हणजे काय, तर स्ट्रेसफुल आहे ना. स्ट्रेसफुल म्हणजे काय, त्रासयुक्त परिस्थिती आहे ना. त्या त्रासयुक्त परिस्थितीमधून सोयी सुविधायुक्त आहे ना, राहण्यासाठी योग्य जागा आहे ना, मग त्या ठिकाणी जाणे, मग याला आपण म्हणतो मायग्रेट आहे ना. आणि परत रिटर्न येणे, जेव्हा ओरिजिनल हॅबिटॅट किंवा स्ट्रेसफुल कंडिशन निघून जाईल तेव्हा ते वापस येणे, मग याला आपण काय म्हणतो, याला आपण मायग्रेट्स म्हणतो. ठीक आहे. मायग्रेशनचं उदाहरण येतं मेनी बर्ड्स. मायग्रेशनचं उदाहरण काय येतं मग, मेनी बर्ड्स येतं. क्लिअर झालं. मायग्रेशनचं उदाहरण कळालं. मायग्रेशन म्हणजे काय, पण मग मायग्रेशन म्हणजे काय, स्ट्रेसफुल हॅबिटॅटमधून हॉस्पिटेबल एरियामध्ये जाणे है ना. हॉस्पिटलमध्ये नाही बरं का, नाही तुम्ही म्हणशाल हॉस्पिटलमध्ये जाणे है ना. हॉस्पिटलमध्ये नाही, स्ट्रेसफुल हॅबिटॅटमधून हॉस्पिटेबल एरियामध्ये जाणे है ना. हॉस्पिटेबलचा अर्थ कळतोय तुम्हाला, का जिथं सर्व सोयी सुविधा आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा स्ट्रेसफुल कंडिशन निघून जाईल तेव्हा परत त्यांच्या ओरिजिनल हॅबिटेटला वापस येणे. असं कोण करतं बरं मायग्रेशन, असं मायग्रेशन कोण करतं, बर्ड्स करतात. ओके. क्लिअर झालं, समजलं. आता मेनी बर्ड्स काय करतात बघा, डेझर्टमधून कूल कंडिशनमध्ये जातात. कधी, डेझर्टमध्ये जेव्हा उन्हाळा येईल तिथं टेम्परेचर जास्तच वाढतं, मग तेव्हा ते त्या परिस्थितीमध्ये शेजारी असणाऱ्या कूल कंडिशनमध्ये ते जातात. हे झालं मायग्रेशनचं उदाहरण. ठीक आहे. सस्पेंड बघू आपण आता है ना. सस्पेंड काय असतं बघा. सस्पेंड म्हणजे काय, सम ऑर्गॅनिझम गो इन टू स्टेट ऑफ डॉर्मन्सी टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन है ना. अनफेवरेबल कंडिशन म्हणजेच काय, तर नको असणारी परिस्थिती. मग जेव्हा नको असणारी परिस्थिती येते तर तेव्हा हे ऑर्गॅनिझम कुठं जातात, तर डॉर्मन्सीमध्ये जातात है ना. डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये. कोणत्या अवस्थेमध्ये, सुप्त अवस्थेमध्ये है ना. डॉर्मन्सी म्हणजे काय, सुप्त अवस्था. ठीक आहे. आता मग सुप्त अवस्थेमध्ये कोण जातं, तर बघा फ्रॉग जातो. कोण जातो, फ्रॉग है ना. फ्रॉग काय शो करतो, हायबरनेशन. हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीप है ना. हायबरनेशन म्हणजे काय, विंटर स्लीप है ना. फ्रॉग कधी, हायबरनेशन म्हणजे काय, विंटर स्लीप. एस्टिवेशन म्हणजे काय, समर स्लीप. एस्टिवेशन म्हणजे काय, समर स्लीप. ठीक आहे. आता इन सम प्लांट्स सीड डू नॉट ग्रो जर्मिनेट बिकॉज अनफेवरेबल कंडिशन. प्लांट्स काय करतात, प्लांट्स त्यांचे सीड्स हे सुद्धा काय करतात, डॉर्मन्सी शो करतात. क्लिअर झालं. चला, आतापर्यंत आपण जे पॉसिबल चेंज बघितले आहे ना, बरोबर का. कोणते चेंज बघितले, पॉसिबल चेंज किती बघितले, 4 बघितले. सांगा बरं कोणकोणते. एक नंबरचा होतं रेग्युलेट. आता सगळ्यांनी कमेंटमध्ये टाईप करा बरं, रेग्युलेटचं एक्झाम्पल काय होतं. ओके, रेग्युलेटचं एक्झाम्पल काय होतं सांगा है ना. रेग्युलेटचं एक्झाम्पल काय आहे, बर्ड्स अँड मॅमल्स. काय एक्झाम्पल आहे, बर्ड्स अँड मॅमल्स है ना. मग 2 नंबर काय होतं सांगा यामध्ये,
सेकंड कन्फर्म है ना, 3 नंबर काय आहे मायग्रेट, 4 नंबर काय आहे सस्पेंड. ओके, रेग्युलेट, कन्फर्म है ना, नंतर मायग्रेट, नंतर सस्पेंड है ना, नंतर काय आहे सस्पेंड. ही किती आहे 4 पॉसिबल चेंज. ओके, आता आवाज येतोय का बघा बरं मित्रांनो. आवाज येतोय का? आवाज येतोय का आता? ओके सिद्धी, थँक्यू, आवाज येतोय. ओके, आपण सेशन लगेच स्टार्ट करू. ठीक आहे, आता यामध्ये आपण बघा रेग्युलेटचं एक्झाम्पल काय सांगितलं, बर्ड्स आणि मॅमल्स. ठीक आहे, कन्फर्मचं एक्झाम्पल काय सांगितलं आपण, ॲनिमल्स. ठीक आहे, मायग्रेट कोण मायग्रेट होतं सांगा बरं, मायग्रेट कोण होतं, बर्ड्स मायग्रेट होतं आहे की नाही, कोण मायग्रेट होतं, बर्ड्स मायग्रेट होतात. ठीक आहे, सस्पेंड, सस्पेंडचे 3 प्रकार. सस्पेंडचे किती प्रकार आहेत 3 आहे ना. बेडूक हिवाळ्यामध्ये सस्पेंड होतो, हिवाळ्यामध्ये लपून बसतो, बरोबर का. मग हिवाळ्यामध्ये लपून बसणे म्हणजे काय होय, तर हायबरनेशन होय. काय होय, हायबरनेशन. क्लिअर झालं है ना. समरमध्ये लपून बसणे, उन्हाळ्यामध्ये लपून बसणे आहे ना, त्याला आपण काय म्हणू मग, एस्टिवेशन म्हणू, बरोबर का. काय म्हणू, एस्टिवेशन. आणि तिसरं सीड, सीड कोणत्या अवस्थेमध्ये जातात सांगा, तर सीड हे डॉर्मन्सीमध्ये जातात. क्लिअर झालं. सस्पेंडचे किती किती पार्ट होऊ शकतात मग 3. हिवाळ्यामध्ये लपून बसणे हायबरनेशन, उन्हाळ्यामध्ये लपून बसणे एस्टिवेशन, आणि सीड्स काय शो करतात तर डॉर्मन्सी शो करतात. क्लिअर झालं. चला आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न सांगितला बघा, ऑर्गॅनिझम आहे जे टॉलरेट करू शकतात वाईड रेंज ऑफ टेम्परेचर है ना, जे ऑर्गॅनिझम वाईड रेंज ऑफ टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात, खूप मोठ्या तापमानाच्या फरकाला जे टॉलरेट करू शकतात त्याला काय म्हणायचं सांगा. कमेंट द्या पटकन, याचं उत्तर काय येईल बरं. द ऑर्गॅनिझम विच कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ टेम्परेचर इज नोन ॲज, सांगू शकता का. मेजर अबायोटिक फॅक्टर होता कोणता, तर टेम्परेचर. मग त्या टेम्परेचरमध्ये आपण हा पॉईंट बघितलाय, मग मी तिथं असंही लिहून दिलं होतं, डॅश म्हणजे वाईड आणि डॅश, यस सिद्धीचं उत्तर आलेलं आहे, बरोबर आहे. स्टेनो म्हणजे नॅरो रेंज, आयसो म्हणजे सेम, हायड्रो म्हणजे पाणी. चला सांगा बरं याचं उत्तर काय आहे मग. युरी म्हणजे वाईड रेंज, युरी म्हणजे कोणती रेंज, वाईड रेंज ऑफ टेम्परेचर है ना. थर्मल म्हणजे टेम्परेचर. ओके, वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. स्टेनो म्हणजे कोणती रेंज असते, नॅरो रेंज. कोणती रेंज असते सांगा, स्टेनो म्हणजे नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. ओके, आनंदचं उत्तर आले. सांगा बरं आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं, जे ऑर्गॅनिझम टॉलरेट करतात वाईड रेंज ऑफ टेम्परेचर त्या ऑर्गॅनिझमला तुम्ही काय म्हणशाल मग. वैष्णवीचं उत्तर आले, जे ऑर्गॅनिझम टॉलरेट करतात वाईड रेंज ऑफ टेम्परेचर, वाईड म्हणजे युरी आणि टेम्परेचर म्हणजे थर्म है ना. स्टेनो म्हणजे कोणती रेंज म्हणशान, नॅरो रेंज. स्टेनो म्हणजे कोणती रेंज, नॅरो रेंज. ऑप्शन ए. क्लिअर. आता याचं उत्तर काय मग, ऑप्शन ए आहे. याचं उत्तर काय आहे, ऑप्शन ए. कारण
युरी म्हणजे कोणती रेंज, वाईड रेंज. अशा प्राण्यांना पण कोणते ॲनिमल्स म्हणू, युरीथर्मल म्हणून. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण आता. ठीक आहे, ड्युरिंग स्ट्रेसफुल कंडिशन द ॲनिमल्स विच आर सिम्पली कन्फर्म्स. ओके, ते काय करू शकतील है ना. जे कन्फर्मर्स आहे ते काय करतात. ठीक आहे, जे कन्फर्मर्स आहे ते काय करतात. ओके, सांगा बरं याचं उत्तर. ॲस्टिवेशनमध्ये जातात का. ॲस्टिवेशन म्हणजे कुठं जातील ते, समर स्लीपमध्ये जातील है ना. कुठं जातील, समर स्लीपमध्ये. ठीक आहे, इन्शोर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, हायबर्नेशनमध्ये जातील. हायबर्नेशन म्हणजे कोणती स्लीप, विंटर स्लीपमध्ये जातील. आपल्याला विंटर स्लीप विचारलं का नाही, आपल्याला समर स्लीप विचारलं का नाही. यस, मायाचं उत्तर आलेलं आहे, आनंदचं उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड, राईट आन्सर आहे. आणि ऑप्शन बी आहे याचं उत्तर. ऑप्शन काय आहे, ऑप्शन बी आहे. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला आता त्या ठिकाणी आन्सर दाखवतो मी. काय आहे आन्सर, हा कन्फर्मर्समध्ये बघा है ना. बघा आता वाचा या ठिकाणी. इन सम ॲनिमल्स बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट्स. क्लिअर झालं. काय कन्फर्मरमध्ये आहे ना, कन्फर्मर ॲनिमल्स काय करतात, बॉडी टेम्परेचर चेंज करतात. चेंज इन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट है ना, बॉडी टेम्परेचर चेंज अकॉर्डिंग टू द चेंज इन एन्व्हायरमेंट है ना. चेंज इन बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. आणि ऑप्शन काय येतं त्याचं, ऑप्शन बी. क्लिअर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. विंटर स्लीप इन ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज. सांगा, विंटर स्लीप इन ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज है ना. मायग्रेशन म्हणजे काय, तर मायग्रेशन म्हणजे स्ट्रेसफुलमधून हॉस्पिटेबलमध्ये जाणे, बरोबर का. मायग्रेशन म्हणजे काय सांगा, स्ट्रेसफुलमधून है ना, स्ट्रेसफुल कंडिशनमधून हॉस्पिटेबल एरियामध्ये जाणे. कोणत्या एरियामध्ये जाणे, हॉस्पिटेबल एरियामध्ये है ना. ॲस्टिवेशन माहिती तुम्हाला, ॲस्टिवेशन म्हणजे कोणती स्लीप असन, समर स्लीप असन. कोणती स्लीप असन, समर स्लीप है ना, उन्हाळ्यामध्ये लपून बसणे. ठीक आहे. डॉर्मन्सी, डॉर्मन्सी म्हणजेच काय, तर स्ट्रेसफुल कंडिशन जाऊ देणे है ना. आणि डॉर्मन्सी कोणाकडे असते, डॉर्मन्सी ही सीडकडे असते है ना. क्लिअर झालं, डॉर्मन्सी ही सीडकडे असते. आपल्याला विंटर स्लीप विचारलंय, विंटर स्लीपचा अर्थ म्हणजेच काय होतो, हायबर्नेशन. म्हणून ऑप्शन काय येतंय, ऑप्शन ए येतंय. माया, आनंद, सिद्धी यांचं उत्तर हे ऑप्शन ए आलंय. व्हेरी गुड, क्लिअर झालं. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपल्याला मॅच द पेअर्स सांगितलं. काय सांगितलं, मॅच द पेअर्स. ठीक आहे. युरी थर्मल है ना, युरी थर्मल. युरी म्हणजे वाईड, थर्म म्हणजे टेम्परेचर. वाईड रेंज ऑफ टेम्परेचर कुठे आहे, हा कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ टेम्परेचर है ना. मग एक बरोबर काय, आता आपण एक बरोबर ऑप्शन लिहू. एक बरोबर काय, एक बरोबर बी है ना. स्टेनो थर्मल, स्टेनो म्हणजे नॅरो, थर्म म्हणजे टेम्परेचर है ना. नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर कुठं आहे, मग इथं दिलंय बघा, कॅन टॉलरेट नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर है ना. दोन बरोबर काय, मग दोन बरोबर डी, दोन बरोबर काय, डी. ठीक आहे. मग आता याच्यावरती उत्तर येतं का आपलं, बघू बरं आपण. एक बरोबर बी, दोन बरोबर डी है ना. एक बरोबर बी, दोन बरोबर डी. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर काय येईल सांगा. सिद्धीचं उत्तर आलंय, मायाचं उत्तर आलंय, वेदांगचं पण उत्तर आलंय. उत्तर बरोबर आहे. आनंदचं पण उत्तर आलंय. यस, याचं उत्तर काय येईल मग, ऑप्शन ए. काय उत्तर येतंय त्याचं, ऑप्शन ए. क्लिअर झालं, ऑप्शन ए हे त्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणशाल युरी हालाईन काय, युरी म्हणजे काय, वाईड है ना. हालाईन म्हणजे सॉल्टी कंडिशन है ना. मग आता युरी म्हणजे वाईड है ना. वाईड कुठं आहे, वाईड रेंज. ठीक आहे. आणि सलाइनिटी. ठीक आहे. आता इथं आपण थोडक्यात याला आपण कन्सिडर करू वाईड रेंज ऑफ सलाइनिटी. ठीक आहे, वाईड रेंज ऑफ सलाइनिटी है ना. स्टेनो अलायन्स नॅरो रेंज ऑफ सलाइनिटी है ना. 4 बरोबर ए. क्लिअर झालं, 4 बरोबर 1, 3 बरोबर सी. ठीक आहे, क्लिअर झालं. चला समीक्षाचं पण उत्तर आलंय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. पर्कोलेशन आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉइलची कशावरती डिपेंड असते, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ठीक आहे है ना. कशावरती डिपेंड असते,
pH वरती नाही, टोपोग्राफी वरती पण नाही, तर ती असते त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशावरती डिपेंड असते, तर आपण त्या ठिकाणी बघतोय चला सॉइल आहे बघा. फीचर्स लाईक वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मिनरल कंटेंट अँड pH डिटरमाइन्स द फ्लोरा अँड फौना. ठीक आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशावरती डिपेंड असते. ठीक आहे, आता हे त्या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. यस, गायत्रीचं पण उत्तर आलं होतं. चला, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी है ना, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही त्या सॉइलची ग्रेन साईज वरती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही सॉइलची ग्रेन साईज वरती डिपेंड असते. ऑप्शन सी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो सस्पेंड टाइप ऑफ अडॅप्टेशन. ठीक आहे, खालीलपैकी कोण हा सस्पेंड टाइप ऑफ अडॅप्टेशन शो करत नाही. डज नॉट शो सस्पेंड टाइप ऑफ अडॅप्टेशन. सस्पेंड म्हणजे लपून बसणे. ओके, सस्पेंड म्हणजे काय, लपून बसणे. ठीक आहे, चला आता सस्पेंड विचारलाय ना. सस्पेंड तुम्हाला माहिती, सस्पेंड कोण कोण लपून बसत होतं है ना. सस्पेंड मध्ये आहे ना, सस्पेंड है ना, सस्पेंडचे प्रकार आपण बघू. ओके, चला आता सस्पेंड है ना, सस्पेंड मध्ये विंटर स्लीप असते बघा. विंटर स्लीप कोण दाखवायचं, हिवाळ्यामध्ये कोण लपून बसायचं, तर बेडूक है ना. बेडूक लपून बसण्याची प्रक्रिया म्हणजे काय होय, हायबरनेशन होय. बरोबर, हायबरनेशन आहे सस्पेंड. आपल्याला नॉट विचारलं बरं का, काय विचारलं, नॉट विचारलं. काय विचारलं, नॉट. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू आता आपण. बघा 2 नंबर आहे ना, सेकंड. सेकंड मध्ये काय सांगितलं आपल्याला, या ठिकाणी एस्टिवेशन असतं है ना. काय असतं, एस्टिवेशन. एस्टिवेशन म्हणजे समरमध्ये स्लीप है ना, समरमध्ये लपून बसणे. ठीक आहे, ते असं समर स्लीप है ना, एस्टिवेशन. मग हे सुद्धा सस्पेंड होणे आहे. सस्पेंड होणे म्हणजे कळतं ना तुम्हाला, टेम्पररी लपून बसणे, परत कंडिशन अवेलेबल झाली का परत त्या ठिकाणी वापस येऊन जाणे. ठीक आहे, पुढे बघा सीड. सीड काय शो करतात, डॉर्मन्सी. सीड काय शो करतात, डॉर्मन्सी है ना, म्हणजे सीड डॉर्मन्सी. कोण कोण सस्पेंडचे प्रकार आहे मग, ए आहे, बी आहे, सी आहे. तिन्ही पण सस्पेंडचे प्रकार आहे ना. मग सस्पेंडचा प्रकार कोणता नाही, तो ऑप्शन डी आहे. कोणता आहे, ऑप्शन डी है ना. ऑप्शन डी इज नॉट अ शो सस्पेंड टाइप ऑफ अडॅप्टेशन. ठीक आहे, क्लिअर झालं. म्हणजेच काय, बर्ड्सची मुवमेंट आहे ना. आता बघा, वेन ऑर्गॅनिझम चेंज देअर लोकेशन टू इस्केप अनफेवरेबल हार्श एन्व्हायरमेंट है ना. चेंज देअर लोकेशन, सांगा बरं, चेंज देअर लोकेशनचा अर्थ काय होईल. यस, सिद्धीचं उत्तर आले, समीक्षाचं उत्तर आले, आणि उत्तर यस, वैष्णवीचं पण उत्तर आले. आणि याचं उत्तर काय आहे, चेंज देअर लोकेशन म्हणजे काय होय, मायग्रेशन करणे होय. ठीक आहे, मायग्रेशन म्हणजेच काय, बर्ड्स काय करतात सांगा, मायग्रेशन करताय ना. डेझर्टमध्ये खूप ऊन पडलं तर ते कूल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी मायग्रेट होतात, त्याला आपण काय म्हणतो मग, मायग्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, हायबरनेशन म्हणजे काय बरं, हे उत्तर का नाही येणार, विंटर स्लीप येते. एस्टिवेशन का नाही येणार, कारण ती समर स्लीप आहे. वर्नलायझेशन म्हणजे काय, सीडला चिल ट्रीटमेंट देणे म्हणजे वर्नलायझेशन होय. क्लिअर झालं है ना. हायबरनेशन, विंटर स्लीप, एस्टिवेशन, समर स्लीप, वर्नलायझेशन, चिल ट्रीटमेंट है ना सीडला. चला, ऑप्शन डी आहे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, यस बरोबर. सिद्धी, वैष्णवी, समीक्षा. चला, क्वेश्चन समजला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एव्हरी स्पेसिस देर आर 2 टाइप्स ऑफ निशेस है ना. देर आर 2 टाइप्स ऑफ निशेस. एक असतं फंडामेंटल निश आणि दुसरं असतं कोणतं निश, असं विचारलंय आपल्याला है ना. ठीक आहे, वैष्णवीचं उत्तर आलंय.
स्पेशल निश म्हणजे त्याच्या हॅबिटॅटवालं निश. कोणतं निश? हॅबिटॅटवालं निश. ट्रॉपिक निश तो कोणत्या फूड पोझिशनमध्ये आहे ना, फूड चेनमध्ये तो किती नंबरला आहे? ठीक आहे, नंबर इन फूड चेन. आता इथं आपल्याला फंडामेंटल आणि त्याच्या सोबतचं निश विचारलं आहे ना. फंडामेंटल निशच्या सोबतचं निश असतं रिअलाइज निश. कोणतं निश असतं? रिअलाइज निश आहे ना. फंडामेंटल म्हणजे काय? विदाउट कॉम्पिटेटर. कोणत्याही ऑर्गॅनिझमला 2 निश आहे ना. कोणत्याही ऑर्गॅनिझमला किती निश आहेत? 2 निश. एक कोणतं आहे बघा? फंडामेंटल निश. आणि दुसरं कोणतं आहे? रिअलाइज निश है ना. फंडामेंटल म्हणजे विथ कॉम्पिटेटर, सॉरी विदाउट कॉम्पिटेटर. फंडामेंटल म्हणजे काय? निश विदाउट कॉम्पिटिटर है ना. असं कोणी आहे का ज्याला कॉम्पिटेटरच नाही? असं कोणीच नाही का ज्याला कॉम्पिटेटर नाही है ना. क्लिअर. रिअलाइज निश म्हणजे काय? विथ कॉम्पिटेटर. क्लिअर झालं? विथ कॉम्पिटिटर. मग आता आपला उत्तर काय यायला पाहिजे? रिअलाइज निश. काय उत्तर येतं याचं? रिअलाइज निश. ऑप्शन सी. माया, समीक्षा, वैष्णवी उत्तर सी सांगताय, बरोबर आहे. चला आता आपण नेक्स्ट कंडिशनकडे जातो बघा. बर्ड्स आर एबल टू मेंटेन होमिओस्टॅसिस विथ द हेल्प ऑफ फिजिओलॉजिकल प्रोसेसेस सच ॲज. ठीक आहे, सिद्धीचं ऋषिकेशचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आता बघा बर्ड्स काय करतात. ठीक आहे, बर्ड्स हे रेग्युलेटर आहे. बर्ड्स काय आहे सांगा? बर्ड्स काय आहे? बर्ड्स आर दी रेग्युलेटर. बर्ड्स आर दी रेग्युलेटर. बरोबर. बर्ड्स कोणता चेंज करतात? रेग्युलेटर है ना. रेग्युलेटर रेग्युलेशन करण्यासाठी ते काय करतात? थर्मो रेग्युलेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. थर्मो रेग्युलेशन आणि कोणतं रेग्युलेशन? ऑस्मो रेग्युलेशन करतात ते. आणि थर्मो रेग्युलेशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हे आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिले. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. बघा, मेकॅनिझम टू अवॉइड समर रिलेटेड प्रॉब्लेम्स लाईक हीट अँड डेसिकेशन बाय द ॲनिमल्स इज कॉल्ड एज. मग समजा प्राणी आहे, प्राण्यांना समजा उन्हाळ्याच्या ज्या काही यस 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 आनंदने उत्तर दिलंय, सिद्धीने उत्तर दिलंय. ठीक आहे, समरच्या रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स असतात जसं की हीट आहे ना, डेसिकेशन आहे. डेसिकेशन म्हणजे काय? तर वॉटर जे आहे तर ते वॉटर निघून जाणे, त्याला आपण डेसिकेशन म्हणजे ड्राईंग होणे. डेसिकेशन म्हणजे काय? ड्राईंग होणे. ठीक आहे, मग सांगा बरं यापैकी कोणती कंडिशन ही तर ती समरच्या रिलेटेड ज्या काही हीटच्या प्रॉब्लेम असतात, डेसिकेशनच्या प्रॉब्लेम असतात, तर त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. समरच्या रिलेटेड म्हणजे समरच्या रिलेटेड. आता हायबरनेशन म्हणजे कोणती? विंटर स्लीप होय. रेग्युलेशन ऑस्मो आणि थर्मो रेग्युलेशन असं नाही ना. कोणतं? थर्मो आणि ऑस्मो रेग्युलेशन. आपल्याला थर्मो आणि ऑस्मो रेग्युलेशन विचारलं का? नाही, समरशी रिलेटेड विचारलं. मायग्रेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कोणती कंडिशन? स्ट्रेसफुल कंडिशनमधून कोणत्या कंडिशनमध्ये जाणे? हॉस्पिटेबल कंडिशनमध्ये जाणे आहे ना. कोणत्या कंडिशनमध्ये जाणे? हॉस्पिटेबल. ठीक आहे, आणि ॲस्टिवेशन म्हणजे काय? तर समरमध्ये लपून बसणे आहे ना, समर स्लीप. सांगा बरं समर स्लीप कशा करता घेतली जाते? तर समरच्या रिलेटेड ज्या बी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या दूर करावे म्हणून आहे ना. सिद्धीने उत्तर दिलंय ऑप्शन डी. या क्वेश्चनचा आन्सर त्या ठिकाणी ऑप्शन डी येत आहे. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय. तर त्या पॉईंटला आपण ॲडॅप्टेशन म्हणतोय. ॲडॅप्टेशन म्हणजे ही ॲडजस्टमेंट असते है ना, मेड बाय ऑर्गॅनिझम टू कोप अप विथ सराउंडिंग. कोप अप म्हणजे ॲडजस्ट करण्यासाठी है ना, त्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी जी सजीवानी केलेली जी ॲडजस्टमेंट असते तर त्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. ठीक आहे, ॲडॅप्टेशनमध्ये आता आपल्याला काही ॲडॅप्टेशन कोणी केलेलं आहे तर हे आपण एकदा बघू है ना. ॲडॅप्टेशन हे CAM प्लांट्सनी केलेले आहे. कोणत्या प्लांट्सनी केलेले सांगा? CAM प्लांट्सने. हे एक स्पेशल टाईपचे प्लांट्स आहे, त्याला आपण CAM प्लांट्स असं म्हणतो. ठीक आहे, ते रेस्पायरेशन करतात.
दुसरे बघा, दुसरं कोणत्या प्लॅन्ट्सने केलेलं पोलार सीजने केलेलं आहे ना, कोणत्या पोलार सीजने. नंतर कोणत्या प्लॅन्ट्सने केलेले इन आपुन्शिया, आपुन्शिया म्हणून प्लॅन्ट्स त्यांनी पण केले. मॅमल्सने केलेले, कुणी केलेले मॅमल्सने, कुठं तर कोल्ड कंडिशन मध्ये राहण्यासाठी. ठीक आहे. डेझर्ट मधल्या ॲनिमल्सने केलेले, डेझर्ट लिझार्डने केले, कुणी केले डेझर्ट लिझार्डने. ठीक आहे. ओके. चला, म्हणजे आपल्याला ॲडॅप्टेशन कुणी कुणी केलं तर त्याचे एक्झाम्पल आपण ध्यानात घेऊ शकतो, है ना. सीएम प्लॅन्टने काय कसं ॲडॅप्टेशन केलं हे आपण बघू, है ना. त्यांनी एक स्पेशल पाथवे त्यांनी बॉडीमध्ये मेटाबॉलिझमचा रन केलाय, त्याला आपण क्रासुलासियन ॲसिड मेटाबॉलिझम पाथवे असं म्हणतो. हा स्पेशल फोटोसिंथेसिस पाथवे आहे की ज्यामध्ये लिप सरफेस हे लिप सरफेसमध्ये थिक क्युटिकल असतं. स्टोमॅटा हा डीप पीटमध्ये असतो. स्टोमॅटा हा क्लोज ड्युरिंग डे अँड ओपन ड्युरिंग नाईट टाईम. क्लिअर झालं. आता दुसरं आहे बघा, दुसरे ॲनिमल्स कोणते, ॲक्वाटिक ॲनिमल्स आहे. कोणते ॲनिमल्स आहे, ॲक्वाटिक मॅमल्स. मॅमल म्हणजे जमिनीवरतीच राहू शकतात, मॅमलची खासियत आहे. पण काही मॅमल्स हे ॲक्वाटिक पण बनले, है ना. ॲक्वाटिक मॅमल्समध्ये एक्झाम्पल येतं डॉल्फिनचं, है ना. डॉल्फिनच्या पोटाला आपण थिक लेअर पाहिलाय चरबीचा, फॅटचा. मग अशा थिक लेअरला जो चरबीच्या खाली आहे ना, स्किनच्या खाली आहे, त्याला ब्लबर असं म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो, ब्लबर. तो इन्सुलेटर म्हणून काम करतो, है ना. काय म्हणून काम करतो, इन्सुलेटर म्हणून काम करतो. रिड्यूस करतो बॉडीमधून निघणारी हीट, ती रिड्यूस करतो. ठीक आहे. आपुन्शिया बघा, आपुन्शिया म्हणजे डेझर्ट प्लॅन्ट. आपुन्शिया माहिती तुम्हाला डायग्राम, असं प्लॅन्ट असतं बघा, आपुन्शिया. ठीक आहे. डेझर्ट प्लॅन्ट. यामध्ये स्टेम हे त्याचं ग्रीन असतं, फ्लॅट असतं आणि ते फोटोसिंथेसिस करतं. लिव्स गेट रिड्यूस टू स्पाइन्स. हे पानासारखं दिसतं ते ॲक्च्युअलमध्ये त्याचं स्टेम आहे. आणि जे काट्यासारखे दिसतात थॉर्न, है ना, थॉर्न किंवा स्पाइन्स, हे त्याचे रिअल मधले लिव्स आहेत. म्हणजे लिव्स हे काट्यामध्ये रूपांतरित झाले की जेणेकरून ते संरक्षण करू शकतील. ठीक आहे. स्टेम हे ग्रीन झालं, फ्लॅट झालं की जेणेकरून ते फोटोसिंथेसिस करू शकेल. क्लिअर झालं. डेझर्ट प्लॅन्टचं उदाहरण काय मग, आपुन्शिया. मॅमल्स हे बघा, जे कोल्ड क्लायमेटमध्ये असतात ते दे हॅव अ शॉर्टर स्नाउट्स, प्रोजेक्टिंग फेस ॲनिमल्स, इयर्स, टेल्स अँड लिम्स टू मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट, है ना. जसं की तुम्ही पेंग्विन पाहिला असेल, है ना, पोलार बियर्स पाहिले असतील, तर यांच्यामध्ये कंडिशन काय असते, तर यांचे हात, पाय, है ना, शेपटी हे एकदम छोटे छोटे असतात. काय कारण त्याचं, तर जेणेकरून ते अवयव छोटे बनवल्यामुळं शरीरामधली उष्णता ही बाहेर जात नाही. आणि पोलार बियर्स, है ना, यांच्याकरता ॲलेन्स रूल अप्लाय होतो. ॲलेन्स रूल म्हणजे काय, तर शरीरामध्ये असे बदल होतात की जेणेकरून अवयवांची साईज कमी होते, की जेणेकरून बॉडीमधील हीट जी आहे तर ती कमीत कमी लॉस व्हावी. ठीक आहे. डेझर्ट लिझार्ड आहे तर ते बास्क करतात, सन बास्क अँड ॲब्सॉर्ब हीट, म्हणजे ते सन बास्क करतात आणि हीट ॲब्सॉर्ब करतात. ठीक आहे. सम स्पेसीज बोरो इन टू द सँड्स, आणि काही प्राणी हे बिळांमध्ये लपून बसतात. ठीक आहे. क्लिअर झालं. चला, आता आपण काय काय एक्झाम्पल बघितले, ॲडॅप्टेशन सीएम प्लॅन्ट्स, दुसरं पोलार सी, तिसरं आपुन्शिया, लास्टला मॅमल्स कोल्ड कंडिशन मधले आणि ॲक्वाटिक, आहे ना. पाण्यामध्ये राहणाऱ्या मॅमल्सने काय केलेले, ब्लबर मिळवलेलं आहे ना, ब्लबरमुळे त्याला थंडी वाजत नाही. आणि थंडी वाजू नये म्हणून काय केलंय, पोलार बियर्सने, है ना, पेंग्विन्सने, त्यांनी त्यांचे हातपाय एकदम साईज त्याची छोटी छोटी केलेली. मग याला आपण कोणता रूल म्हणतो, ॲलेन्स रूल म्हणतो. ठीक आहे. चला, नेक्स्ट बघा, पॉप्युलेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय काही क्वेश्चन असले याच्यावरती तर आपण बघू थोडक्यात. चला, एक क्वेश्चन येतो इथं, डेझर्ट प्लांट हॅव थिक क्युटिकल ऑन देअर लिप सरफेस अँड सनकन स्टोमॅटा. डेझर्ट प्लांट लाईक आपुन्शिया कॅरी आउट फोटोसिंथेसिस बाय युझिंग देअर लिव्स. ठीक आहे.
Apuntia. Desert plant have a thick cuticle on their leaf surface and sunken stomata. Sunken म्हणजे डीप स्टोमॅटा बरं का. सनकन म्हणजे कसा स्टोमॅटा? डीप स्टोमॅटा म्हणजे स्टोमॅटा खोल असतो. ओके. पुढे काय आहे? डेझर्ट प्लांट लाईक अपुन्शिया कॅरी आउट फोटोसिंथेसिस बाय युजिंग देअर लिव्स. पण अपुन्शियामध्ये लिव्स आहे का? सांगा, अपुन्शियामध्ये लिव्स आहे का? अपुन्शियामध्ये लिव्स नाही. तर ते लिव्सचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? काट्यांमध्ये झालं आहे ना. लिव्सचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? काट्यांमध्ये म्हणजे स्पाइन्समध्ये. म्हणजे फोटोसिंथेसिस बाय युजिंग लिव्स नाही यायला पाहिजे तिथं. लिव्सच्या जागेवर काय यायला पाहिजे होतं? स्टेम यायला पाहिजे होतं आहे ना. पण या ठिकाणी लिव्स आल्यामुळं हे स्टेटमेंट काय झालं? चुकलं. आणि हे स्टेटमेंट काय झालं? करेक्ट आहे ना. मग आता मला एक सांगा, कोणत्या ऑप्शनमध्ये स्टेटमेंट 1 हे करेक्ट आणि स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे? स्टेटमेंट 1 हे करेक्ट आणि स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट है ना. तर त्याचं उत्तर कुठं आहे? ऑप्शन सी मध्ये. स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. बरोबर. मग त्याचं ऑप्शन काय येतंय? ऑप्शन सी येतंय. आनंदचं उत्तर आलेलं आहे. आनंदचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता या ठिकाणी बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय? विच वन इज नॉट अडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट प्लांट मध्ये काय काय अडॅप्टेशन नसतं है ना, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे. आता मला एक सांगा, लिपचं रूपांतर स्पाइन्स मध्ये झालेलं आहे. यस, अपुन्शियामध्ये लिपचं रूपांतर कशामध्ये झाले? स्पाइन्स मध्ये आहे ना. त्या लिप वरती थिक क्युटिकल आहे. आणि स्टोमॅटा हा डीप आहे. डीप म्हणजे खोलवर गाडल्या गेलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये सीएम पाथवे नसतो. कोणता पाथवे नसतो? सीएम पाथवे नसतो. मग नॉट अडॅप्टेशन ऑफ डेझर्ट प्लांट कोणतं आहे? तर नॉट अडॅप्टेशन ऑफ डेझर्ट प्लांट कोणतं आहे? ऑप्शन ए आहे. कोणतं आहे? ऑप्शन ए. ठीक आहे. क्लिअर झालं? ऑप्शन ए हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. सिद्धीचं उत्तर आलेलं आहे. मायाचं उत्तर आलेलं आहे. समीक्षाचं उत्तर आलेलं आहे. ओके. चला ऑप्शन ए. चला आता आपण हे क्वेश्चन बघण्या अगोदर आपण काही कन्सेप्ट क्लिअर करू आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आपण घेऊ. ठीक आहे. आता बघा, आपण आतापर्यंत ऑर्गॅनिझम बद्दल बघितलं आहे ना. पहिली लेवल कंप्लीट केली आहे ना. आपण किती लेवल बघितल्या? तर यामध्ये 1 नंबरची लेवल होती ऑर्गॅनिझमची, नंतर पॉप्युलेशनची, नंतर कम्युनिटीची, नंतर इकोसिस्टमची, नंतर बायोमची आहे ना. अशा 5 लेवल होत्या या इकोलॉजीमध्ये. ठीक आहे. आपण पहिली लेवल कंप्लीट केली ऑर्गॅनिझमची. आता आपण दुसऱ्या लेवलकडे जातो. दुसरी लेवल कोणती आहे? तर पॉप्युलेशन आहे ना. पॉप्युलेशन कशाला म्हणायचं? इंटरब्रीडिंग इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस है ना. सेम स्पेसिसचे असा ग्रुप जे नॅचरली रिप्रोड्यूस होऊ शकतात. मग त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पॉप्युलेशन है ना. त्याला काय म्हणायचं? पॉप्युलेशन. पॉप्युलेशनला असतं सेन्सस. सेन्सस म्हणजे लोकसंख्या. सेन्सस म्हणजे काय? लोकसंख्या. सेन्सस हे ऑफिशियल असतं, ज्याच्यामध्ये क्वांटिटी मोजली जाते. क्वांटिटी म्हणजे त्यांची संख्या मोजली जाते है ना. किती ते है ना. क्वांटिटेटिव्ह रेकॉर्ड असतं ह्युमन पॉप्युलेशनचं. त्याला आपण सेन्सस म्हणतो. जनगणना. ठीक आहे. काय म्हणतो त्याला आपण? सेन्सस, जनगणना म्हणजे मोजणे है ना. ह्युमन पॉप्युलेशन कशामध्ये मोजलं जातं? तर सेन्ससमध्ये मोजले जातं. ठीक आहे. चला आता या ठिकाणी बघा, काही फॅक्टर्स आहे का जे पॉप्युलेशनवरती अफेक्ट करतात. मग कोणकोणते? तर नॅटॅलिटी आहे ना. बर्थ रेट. नॅटॅलिटी म्हणजे काय? बर्थ रेट, टोटल नंबर ऑफ बर्थ है ना. क्रूड बर्थ रेट बघा है ना. बर्थ रेट पर युनिट टाइम पर युनिट एरिया है ना. 1000 मध्ये किती बर्थ झाले है ना. बर्थ पर 1000. क्लिअर झालं? हजारामागे किती जन्म झाले याला आपण क्रूड बर्थ रेट म्हणू. पुढे बघा, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी, नंबर ऑफ बर्थ अंडर आयडियल कंडिशन है ना. आयडियल कंडिशन. आयडियल कंडिशनचा अर्थ ध्यानात घ्या. आयडियल कंडिशन म्हणजे काय?
तर फूड अवेलेबल असणे, त्यांच्याकरता शेल्टर अवेलेबल असणे, त्यांच्याकरता वॉटर अवेलेबल असणे आणि त्यांच्याकरता गुड एन्व्हायरमेंट अवेलेबल असणे, है ना. सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तर त्याला आपण म्हणू आयडियल कंडिशन, है ना. आता रिअलाइज नॅटॅलिटी पहा, है ना. आता असं कोणी आहे का जगामध्ये की ज्याला सगळ्या गोष्टी जागेवरती अवेलेबल आहे ना. खूप कमी आहेत. 100मध्ये एखादी व्यक्ती असेल, एखादा प्राणी असेल का त्याला त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे ना. पण सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही, है ना. मग आता रिअलाइज नॅटॅलिटी बघा, बर्थ अंडर एन्व्हायरमेंटल कंडिशन. ह्या गोष्टी अवेलेबल नसताना जो काही बर्थ रेट असेल तर त्याला रिअलाइज नॅटॅलिटी असं म्हणायचं. ठीक आहे. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी म्हणजे काय, बर्थ रेट अंडर आयडियल कंडिशन. रिअलाइज नॅटॅलिटी म्हणजे काय, बर्थ रेट अंडर एन्व्हायरमेंटल कंडिशन. ठीक आहे. रीड करा 1 मिनिट. ओके, क्लिअर झालं. नॅटॅलिटी म्हणजे बर्थ रेट, त्याचे 2 टाईप्स असतात, है ना. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी म्हणजे अंडर आयडियल कंडिशन, सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना. रिअलाइज नॅटॅलिटी म्हणजे काय, रिॲलिटी अशी आहे की कोणालाही सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहे, म्हणजे तिथं एन्व्हायरमेंटल कंडिशन त्या ठिकाणी आहे, है ना. एन्व्हायरमेंटल कंडिशनच्या प्रेशरमुळे जे असेल ते रिअलाइज नॅटॅलिटी. ठीक आहे. पुढं आता आपण बघू, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी नेहमी जास्त असते, है ना. सगळ्या गोष्टी जर अवेलेबल असेल तर बर्थ रेट नक्कीच जास्त असेल रिअलाइज नॅटॅलिटीपेक्षा. म्हणजे कोणती नॅटॅलिटी जास्त आहे, मग ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ऑलवेज ग्रेटर. ठीक आहे. नॅटॅलिटी नंबर, टोटल नंबर ऑफ बर्थ इन अ इयर पर मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. ठीक आहे. 1000 मागे आपण ते काउंट करत राहतो एका वर्षामध्ये, है ना. मॉर्टॅलिटी बघा, डेथ रेट, है ना, दुसरं कॅरेक्टर डेथ रेट. ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी अंडर आयडियल कंडिशन, सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तर कोणी मरेल का, तर नाही. डेथ होईन का, डेथ होणार नाही ना, है ना. कारण डेथ कशामुळे होते बघा, फूड कमी पडलं, है ना, शेल्टर नसेल, है ना, नंतर वॉटर नसेल, है ना, किंवा हेल्थ इश्यू नसतील, है ना. क्लिअर, कोणते इश्यू, हेल्थ इश्यू नसतील, है ना. या सगळ्या गोष्टी ओके तर डेथ होईन का, तर होणार नाही. आणि असं कोणी आहे का त्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. रिअलाइज मॉर्टॅलिटी म्हणजेच काय, तर रिअलाइज मॉर्टॅलिटी म्हणजेच डेथ रेट अंडर एन्व्हायरमेंटल कंडिशन. आता ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी सगळ्यात कमी असते, सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तर कोणाची डेथ होणार नाही. रिअलाइज मॉर्टॅलिटी नेहमी जास्त असते. हे पण डेथ रेट असतो आणि 1000 मागे तो कॅल्क्युलेट केला होता. सेक्स रेशो बघा, टोटल नंबर ऑफ मेल्स टू द फिमेल्स, है ना. इफ सेक्स रेशो इज 1:1, then this is called as evolutionary stable strategy. सेक्स रेशो म्हणजे काय, मेल्स आणि फिमेल किती आहेत याला आपण काय म्हणतो, मेल आणि फिमेलचा रेशो म्हणजे सेक्स रेशो होय. आणि जेव्हा मेल आणि फिमेलचा रेशो हा 1:1 असेल, म्हणजे 100 मेल आणि 100 फिमेल असतील तर त्याला आपण काय म्हणू, ESS म्हणू, है ना. जेवढे मेल तर तेवढे फिमेल, म्हणजे ते स्टेबल स्ट्रॅटेजी झाली, है ना. इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. क्लिअर झालं. चला, एज रेशो बघा, है ना. पॉप्युलेशन हे डिफरंट एजेस त्यामध्ये येतात. मग आता त्याला आपण जेव्हा ते रिलेटिव्ह पर्सेंटेज काढतो इंडिव्हिज्युअलचं पॉप्युलेशनच्या अनुषंगाने, त्याला आपण एज रेशो म्हणतो, है ना. मग एज रेशो जेव्हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देतो तर तेव्हा आपण त्याला एज पिरॅमिड असं म्हणतो, है ना. मग आता हे एज पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर एज ग्रुप्स केलेले आहे ना, 3 एज ग्रुप्स केलेले आहे ना. प्री रिप्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्शनच्या अगोदरचं, आहे ना. रिप्रोडक्शनच्या अगोदरचं एज ग्रुप तुम्हाला माहिती किती आहे, 0 to 14. रिप्रोडक्टिव्हचं एज ग्रुप सांगा 15 to 44. आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह किती आहे, 45 to 85 इयर्स, है ना. मग किती एज ग्रुप्स सांगा, प्री रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. क्लिअर झाले. 3 एज ग्रुप्स कळाले, है ना. 0 to 14, 14 पर्यंत प्री, 15 to 44 रिप्रोडक्टिव्ह आणि 45च्या पुढलं तर ते पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, का जे रिप्रोडक्शन करू शकत नाही, है ना. आता या ठिकाणी आपल्याला हे पिरॅमिड दिले, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कोणतं रिप्रेझेंटेशन आहे, ग्राफिकल, है ना.
आता बघा या ठिकाणी रॅपिड ग्रोथ दाखवली आहे ना, इकडं मेल इकडं फिमेल आहे ना, मेल ह्या लाईनच्या तिकडं मेल इकडं फिमेल आहे ना. आता या ठिकाणी बघा बरं का, हे जे आहे तर हे 0 to 14 आहे ना, म्हणजे बेबीजची संख्या. ठीक आहे. 15 to 44 हे रिप्रोडक्टिव्हची संख्या आणि हे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आहे ना, ज्यांचं रिप्रोडक्शनचा टायमिंग संपलेला आहे, जे रिप्रोडक्शन करू शकत नाही. आता नेहमी ध्यानात ठेवायचं, एज पिरामिडमध्ये सगळ्यात बेस्टला कोण असन तर बेबीज असतील. म्हणजे बेबीज कोणत्या गटामध्ये? प्री रिप्रोडक्टिव्ह आहे ना. कोणत्या गटामध्ये? प्री रिप्रोडक्टिव्ह. इथं आपल्याला या सिम्बॉलने सांगितलं बघा, कोणतं जे ब्ल्यू कलरचं आहे ते सांगतं प्री रिप्रोडक्टिव्ह आहे ना. कोणतं? प्री रिप्रोडक्टिव्ह आहे ना. येल्लो कलर काय सांगतो तर रिप्रोडक्टिव्हचा एज ग्रुप आहे, म्हणजे जे रिप्रोडक्शन करू शकतात. आणि ज्यांचं रिप्रोडक्शनचा टायमिंग संपला आहे तर ते कोणत्या कलरने दाखवले? रेड कलरने आहे ना. कोणत्या कलरने दाखवले? रेड कलरने आहे ना. क्लिअर झालं. आता जेव्हा बेबीची संख्या खूपच जास्त असेल, प्रीची संख्या खूप जास्त असेल, तर तेव्हा त्याला आपण म्हणू रॅपिड ग्रोथ. केनिया, नायजेरिया या देशांमध्ये, म्हणजे थोडक्यात आपल्याला या असं चार्टच्या मदतीने काय सांगितलंय, या चार्टच्या मदतीने त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीची कंडिशन फॉर एक्झाम्पल कोणकोणत्या देशामध्ये आहे ना, केनिया आहे, नायजेरिया आहे. स्लो ग्रोथ बघा, स्लो ग्रोथमध्ये काय US मध्ये स्लो ग्रोथ आहे, मग US मध्ये यांची संख्या थोडी थोडी वाढलेली आहे, स्लो ग्रोथ आहे ना. झिरो ग्रोथ आहे बघा, बेबींची संख्या आणि प्रीवाल्यांची संख्या आहे ना, म्हणजे इथं प्रीची संख्या इज इक्वल्स टू रीची संख्या आहे ना, दोन्हींचा ग्राफ सारखा आहे. मग याला आपण झिरो ग्रोथ म्हणू, काही ग्रोथच झाली नाही आहे ना. 100 मेल फिमेल आहे, तिथं 100च चिल्ड्रन्स तयार होऊ राहिले, म्हणजे झिरो ग्रोथ आहे. आणि आता या ठिकाणी काय झालं, हे ओल्ड पर्सनची संख्या जास्त आहे, पोस्टवाल्यांची संख्या जास्त आहे ना, रिप्रोडक्टिव्ह वाल्यांची संख्या कमी झाली आणि प्रीवाल्यांची संख्या कमी झाली आणखी आहे ना. मग याला आपण काय म्हणू? निगेटिव्ह ग्रोथ म्हणू. कोणती ग्रोथ म्हणू? निगेटिव्ह ग्रोथ. रॅपिड ग्रोथ या डायग्रामच्या मदतीने केनिया आणि नायजेरिया देशांमध्ये जास्त आहे. रॅपिड ग्रोथ सांगितली बघा, केनिया नायजेरियाची, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह प्री रिप्रोडक्टिव्ह या ठिकाणी सांगितली. निगेटिव्ह बघा, निगेटिव्ह ग्रोथ जर्मनी आणि हंगेरी या देशांची सांगितली, त्या ठिकाणी पोस्टवाल्यांची संख्या जास्त आहे ना, जे ओल्ड लोक आहे त्यांची संख्या जास्त आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, डायनामिक पॅरामीटर आहे ना. यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी याचा एक फॉर्म्युला आहे बरं का. या फॉर्म्युल्यामध्ये न्यू बर्थसाठी कॅपिटल B वापरलंय, डेथसाठी D वापरलंय. आय मायग्रेशन, जेव्हा काही स्पेसिस या पॉप्युलेशनमध्ये इनटू येतात आहे ना, कम इनटू आहे ना, कम इनटू. आय मायग्रेशन म्हणजे येणे, एंट्री होणे त्या हॅबिटॅटमध्ये. ई मायग्रेशन है ना, ई मायग्रेशन म्हणजे हु लेफ्ट द हॅबिटॅट है ना, जे त्या ठिकाणाहून निघून गेले त्यांना आपल्याला कशामध्ये टाकायचं? ई मायग्रेशनमध्ये टाकायचं. ठीक आहे. बी म्हणजे काय? बर्थ रेट. डी म्हणजे काय? ज्यांची डेथ झाली. आय मायग्रेशन म्हणजे काय? जे कम इन टू द हॅबिटॅट आहे, फ्रॉम आउटसाइड, बाहेरून आलेले आहे ना. ई मायग्रेशन की जे हु लेफ्ट द हॅबिटॅट, की जे हॅबिटॅट सोडून गेले आहे ना. क्लिअर झालं. आज समजा आपल्याकडं लेबर लोक कामाला येतात आहे ना, बरोबर, जे की MP UP है ना या राज्यामधून येतात, बरोबर. मग ते काय झाले? आय मायग्रेशन. क्लिअर झालं. आणि समजा आपल्याकडील काही मुलं जास्त शिकले है ना, मग ते शिकल्याच्या नंतर दुसऱ्या देशांमध्ये जॉबसाठी जातात किंवा शिक्षणासाठी जातात. मग ते जे बाहेर जातात मग ते कोणत्या गटात टाकू आपण? तर ते ई मध्ये टाकू है ना. आणि जे आपल्याकडे आले ते कशामध्ये टाकू? आपण आय मध्ये टाकू. समजलं? क्लिअर झालं. चला नेक्स्ट. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिला, NT बरोबर पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट अ टाइम, NT+1 पॉप्युलेशन ॲट अ डेन्सिटी ॲट टाइम T+1. त्याचा फॉर्म्युला कसा देईन है ना, NT + B+I - D+E. काय फॉर्म्युला आहे? NT+1 = NT + B+I - D+E. ठीक आहे. पुढे बघा, ग्रोथ रेट आहे बघा. ग्रोथ रेट काय? ग्रोथ रेट म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन नॅटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज ग्रोथ रेट है ना. नॅटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी, डेथ रेट है ना. नॅटॅलिटी म्हणजे काय? बर्थ रेट. मॉर्टॅलिटी म्हणजे काय? डेथ रेट. याच्यामधला डिफरन्स म्हणजे वजाबाकी, त्याला आपण काय म्हणू? ग्रोथ रेट म्हणू. क्लिअर झालं. आता या ठिकाणी ग्रोथचे दोन टाईप्स आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि लॉजिस्टिक ग्रोथ. ठीक आहे. कोणकोणते? एक्सपोनेन्शियल आणि लॉजिस्टिक ग्रोथ. डिफरन्स बिटवीन नॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी आहे पर युनिट टाइम.
त्या ठिकाणी आपण ग्रोथ कर्व बघतो है ना. ग्रोथ कर्व म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. जेव्हा नॅचरल रिसोर्सेस अनलिमिटेड असतील, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, फूड आहे, वॉटर आहे, शेल्टर आहे ना, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, मग तेव्हा त्याला आपण काय म्हणू, मग त्या ठिकाणी ॲनिमलची ग्रोथ कशी होईल, कोणाची डेथ होणार नाही. क्लिअर. म्हणजे त्यांची ग्रोथ कशी होईल, 2चे 4, 4चे 8 आहे ना, 8चे 16, 16चे 32. क्लिअर झालं. मग याला आपण काय म्हणू, एक्सपोनेन्शियल कर्व म्हणू आहे ना. काय म्हणू त्याला आपण, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे ना. आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आहे ना, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व मध्ये जे शेपचा ग्राफ येतो आहे ना, कोणत्या शेपचा, जे शेपचा, ग्रोथ ही होतच राहते. आता लॉजिस्टिक ग्रोथ कर्व बघू है ना. यामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी ही मोर असते, त्या ठिकाणी रिसोर्सेस हे लिमिटेड येऊन जातात. म्हणजे आता त्या ठिकाणी खूप ग्रोथ झाली, मग फूड शेल्टर है ना, ज्या गोष्टी आहेत त्यात वॉटर या थोड्या कमी पडायला लागल्या है ना, मग त्या ठिकाणी लिमिटेशन आलं. मग त्याला आपण काय म्हणू, लॉजिस्टिक ग्रोथ कर्व म्हणू है ना. पण आता हे लॉजिस्टिक ग्रोथ कर्व कसं असतं बघा, सुरुवातीला स्पीड जास्त येतो है ना, थोडा थोडा, नंतर थोडा स्पीड एकदम वाढतो, पण लिमिटेशन आल्यामुळे ती ग्रोथ काय होते, त्या ठिकाणी स्टॉप होते. मग हे असतं लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. लॉजिस्टिक ग्रोथ कर्व मध्ये लॅग फेज येते, नंतर लॉग और एक्सपोनेन्शियल फेज खूप रॅपिड येते, आणि स्टेशनरी फेज येते है ना. लॉजिस्टिक ग्रोथ कर्वचं दुसरं नाव आहे सिग्मॉइड ग्रोथ है ना. कोणती ग्रोथ, सिग्मॉइड है ना. सिग्मॉइड का बरं, तर हा ग्राफ आपल्याला यस या आकाराचा दिसतो म्हणून. कोणत्या आकाराचा दिसतो म्हणून, यस आकाराचा दिसतो म्हणून. ठीक आहे. कॅरिंग कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी ऑफ अ गिवन हॅबिटॅट टू सपोर्ट मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, फर्दर ग्रोथ इज पॉसिबल अँड ग्रोथ बिकम स्टेडी है ना. आता त्या ठिकाणी काय होतं, कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, तर के ऑफ पॉप्युलेशन. मग या ठिकाणी सिग्मॉइड ग्रोथ कर्व हा त्या ठिकाणी, आता काय होतं, विशेष म्हणजे सुरुवातीला पॉप्युलेशन असं ग्रोथ होतं, स्पीड येतं है ना, पण नंतर काय होतं, त्या ठिकाणी ग्रोथ होणं शक्य नसतं, लिमिटेशन येऊन जातं. मग त्या ठिकाणी तो ग्राफ काय होतो, स्टेबल होतो. तो ग्राफ काय होतो, ती ग्रोथ काय होते, ग्रोथ स्टेडी होऊन जाते. स्टेडी म्हणजे स्थिर होऊन जाते. आणि मग त्यामुळे आपल्याला हा ग्राफ कसा पाहायला मिळतो, हा कर्व कसा पाहायला मिळतो, तर यस आकाराचा पाहायला मिळतो. ठीक आहे. अशा पॉप्युलेशन ग्रोथला आपण व्हरलॉस्ट पर लॉजिस्टिक ग्रोथ असंही म्हणतो. इन धिस फिटेस्ट इंडिव्हिज्युअल कॅन सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस. ठीक आहे. चला आता आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघू. चला आपल्याला आता क्वेश्चन दिलाय, इन अ पॉप्युलेशन इन अ हॅबिटॅट विथ लिमिटेड रिसोर्सेस है ना. जेव्हा लिमिटेड रिसोर्सेस येतील, फूड शेल्टर क्लॉथ्स ही आपल्याला त्या ठिकाणी कमी येतील, मग त्या ठिकाणी ज्या 4 फेजेस तुम्हाला बघायला मिळतील ना, 4 फेजेस, तर त्यांचा करेक्ट सिक्वेन्स ओळखा असं सांगितलं. काय सांगितलं, करेक्ट सिक्वेन्स ओळखा असं सांगितलं. मग आता आपण या ठिकाणी बघतोय बघा, करेक्ट सिक्वेन्स ओळखायचं बरोबर आहे ना. लॉजिस्टिक ग्रोथ, त्याच्यामध्ये रिसोर्सेस लिमिटेड आले, रिसोर्सेस कसे आले, लिमिटेड आले. मग ते रिसोर्सेस लिमिटेड झाल्यामुळे सगळ्यात सुरुवातीला लॅग फेज पाहायला मिळालं, नंतर लॉग पाहायला मिळालं, लॉग किंवा एक्सपोनेन्शियल, आणि नंतर स्टेशनरी मिळालं आहे ना. पहिलं लॅग आहे आणि नंतरचं स्टेशनरी है ना. मग लॅग आणि स्टेशनरी कुठे आहे आपण त्या ठिकाणी बघू. आता कोणत्या ऑप्शनमध्ये लॅग आणि स्टेशनरी येतं, चला बघा. मग लॅग आणि स्टेशनरी कुठे येत आहे, लॅग फेज, सुरुवातीला लॅग फेज आलं, ॲक्सलरेशन आलं, नंतर त्या ठिकाणी आता यामध्ये आपलं ऑप्शन काय यायला पाहिजे, मग तर आपलं ऑप्शन येत आहे ऑप्शन बी. ठीक आहे. काय ऑप्शन येत आहे, ऑप्शन बी, लॅग फेज नंतर ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनलाच आपण दुसरा शब्द एक्सपोनेन्शियल म्हणू. काय म्हणू, एक्सपोनेन्शियल किंवा लॉग फेज म्हणा. ठीक आहे. मग त्यानंतर थोडा स्पीड कमी होतो. चला आता, टायगर सेन्सस इन आवर नॅशनल पार्क इज ऑफन बेस ऑन, सांगा टायगरची जनगणना, टायगरची जनगणना म्हणजे टायगरची संख्या नॅशनल पार्कमध्ये आपण कशी काउंट करणार, एक एक टायगर काउंट करणार का, तर नाही, कारण आपण जो टायगर मोजायला तो टायगर आपल्यालाच हिट करून घे.
आनंदने उत्तर दिलंय. ओके. द नंबर ऑन द कॉलर अराउंड देअर नेक है ना. आता सांगा टायगर नॅशनल पार्क मधला त्याच्या कॉलरला है ना नंबर ऑन द कॉलर है ना, त्याच्या कॉलरवरती नंबर लावण्याची हिंमत कोणी करू शकेल का? तर नाही. कारण टायगर आहे, नावातच दम आहे ना. पग मार्क्स अँड फेशियल पिलेट्स अँड ॲक्च्युअल फोटोग्राफ्स है ना. फोटोग्राफवरून पण आपण ते कॅल्क्युलेट करू शकत नाही, तर आपण कॅल्क्युलेट करतो पग मार्क आणि पिलेट्सवरून है ना. पग मार्क म्हणजे पायाचे निशाण आणि फिकल पॅलेट्स म्हणजे त्यांची लेंडी. क्लिअर झालं है ना. अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल. ठीक आहे. पिलेट्स पग मार्क आणि वेस्ट मटेरियल स्टूल त्याच्यावरून आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण क्वेश्चनकडे जातोय. द नंबर ऑफ डेथ वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. नंबर ऑफ डेथ विचारलं. डेथ म्हणजे मॉर्टॅलिटी है ना, आणि एन्व्हायरमेंटल प्रेशर मग त्याचं उत्तर काय येईल? रिअलाइज मॉर्टॅलिटी. यस, काय उत्तर येईल त्याचं? रिअलाइज मॉर्टॅलिटी. काय उत्तर येईल? रिअलाइज मॉर्टॅलिटी. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलंय मॅच द कॉलम. ठीक आहे. तो ग्राफ बघायचा, त्या ग्राफवरून आपल्याला याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. आनंदने उत्तर दिलं होतं ऑप्शन सी. ओके. चला आता या ठिकाणी जे ग्राफ तुम्ही बघणार तर त्या ग्राफमध्ये ऑप्शन डी हे त्याचा आन्सर येतंय. कोणता आन्सर येतंय? ऑप्शन डी. ठीक आहे. क्लिअर झालं. आपण जे ग्राफ बघितले होते है ना, तर त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. चला नेक्स्ट कंडिशन. नंबर ऑफ बर्थ वेन अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशर है ना. बर्थ रेट म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो नॅटॅलिटी है ना. अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशर तर ते असतं रिअलाइज. बर्थ रेट म्हणजे नॅटॅलिटी. क्लिअर. मग याचं उत्तर काय येतंय? याचं उत्तर ऑप्शन डी येतंय. काय उत्तर येतं याचं? ऑप्शन डी. क्लिअर झालं. अंडर बर्थ रेट अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशर इज कॉल्ड ॲज है ना. बर्थ रेट अंडर एन्व्हायरमेंटल प्रेशर इज कॉल्ड ॲज रिअलाइज नॅटॅलिटी. ठीक आहे. रिअलाइज नॅटॅलिटी म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल प्रेशर त्या ठिकाणी असेल तेव्हा. क्लिअर झालं. आपण डेफिनेशन बघितलं याच्या. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं की पॉप्युलेशन डेन्सिटी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला काय येईल? काय फॉर्म्युला येईल बरं? n इज इक्वल्स टू टी प्लस 1 इज इक्वल्स टू प्लस प्लस का मायनस मायनस? ऑप्शन बी. आनंदने उत्तर दिलंय. पॉप्युलेशन डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण पाहून येऊ. चला तुम्हाला क्ल्यू देतोय परत. पॉप्युलेशन डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? चला पॉप्युलेशन डेन्सिटीचा फॉर्म्युला बघतोय आपण. एन टी प्लस है ना, एन टी प्लस इन ब्रॅकेट बी प्लस आय मायनस डी प्लस ई. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? टी एन टी प्लस बी प्लस आय मायनस डी प्लस ई. ठीक आहे. मग आता तो त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. कोणता फॉर्म्युला करेक्ट आहे? सगळ्या ठिकाणी प्लस प्लसच आहे, एकाच ठिकाणी मायनस आहे. ओके. सगळ्या ठिकाणी प्लस आहे, एका ठिकाणी मायनस आहे. सांगा मग. ऑप्शन सी. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे बघा. अकॉर्डिंग टू द मोस्ट कॉमन इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी
है ना, इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये मेल आणि फिमेलचा रेशो किती पाहिजे है ना. जेव्हा मेलचा काउंट आणि फिमेलचा काउंट है ना, मेल फिमेल काउंट है ना, इज 1:1 येईन है ना. किती येईन? 1:1. मग सांगा बरं कोणत्या ऑप्शन मध्ये इक्वल नंबर दिलेले मेल आणि फिमेलचे. इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजीनुसार मेल आणि फिमेलची संख्या ही इक्वल पाहिजे. मग कोणत्या ऑप्शन मध्ये मेल आणि फिमेलची संख्या ही इक्वल येते आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. मेल आणि फिमेलची संख्या इक्वल आहे असं सांगितलंय. आनंदचं उत्तर आलेलं है ना. 1000 मेल and 1000 है ना, 1000 मेल आणि 1000 फिमेल. ठीक आहे. ओके, 1000 मेल and 1000 females. ठीक आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. इन द अबोव लॉजिस्टिक ग्रोथ कर्व पॉप्युलेशन आयडेंटिफाय ए बी अँड सी. लॉजिस्टिक ग्रोथ कर्व मध्ये त्या ठिकाणी ए बी आणि सी याला आपण काय काय म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे ना. मग आपण डायग्राम मध्ये बघितलंय का ए म्हणजे लॅग फेज असते, बी म्हणजे लॉग किंवा एक्सपोनेन्शियल फेज असते है ना, आणि सी म्हणजे स्टेडी किंवा स्टेशनरी फेज असते है ना. मग आता आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन सांगितले, ए म्हणजे लॅग फेज, बी म्हणजे एक्सपोनेन्शियल फेज, सी म्हणजे स्टेशनरी फेज. ए बी सी आपल्याला कोणत्या याच्यामध्ये येत आहे? ए लॅग नाहीये, इथं ए लॅग आहे ना, इथं लॉग दिलंय ना. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. कारण ए म्हणजे काय? लॅग फेज असते. आनंदचं उत्तर आले. चला, ए म्हणजे कोणती फेज? लॅग फेज. बी म्हणजे एक्सपोनेन्शियल, सी म्हणजे स्टेशनरी फेज. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. नंबर ऑफ डेथ अंडर आयडियल कंडिशन है ना. आयडियल असन तर त्याला आपण ऍब्सोल्यूट म्हणलोय. काय म्हणलोय? बरोबर. आयडियल असेल तर आपण काय म्हणलो? ऍब्सोल्यूट. डेथ असेल तर आपण काय म्हणलो? मॉर्टॅलिटी. डेथ असेल तर आपण काय म्हणलो? मॉर्टॅलिटी है ना. मग या ठिकाणी जी मॉर्टॅलिटी आहे अंडर आयडियल कंडिशन तर ती कोणती आहे? ऍब्सोल्यूट मॉर्टॅलिटी आहे ना. कोणती आहे? ऍब्सोल्यूट मॉर्टॅलिटी. मग ऑप्शन कोणतं आहे त्याचं? ऑप्शन ए. काय उत्तर येतं त्याचं? ऑप्शन ए. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग डिपिक्ट्स लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. सिद्धीचं उत्तर आलेलं. चला आता या ठिकाणी लॉजिस्टिक ग्रोथ कर्व कोणता असं सांगितलं है ना. लॉजिस्टिक ग्रोथ कर्व कोणता असं सांगितलं. लॉजिस्टिक म्हणजे ज्याचा आकार यस शेपचा असं. ठीक आहे. लॉजिस्टिक म्हणजे ज्याचा आकार कोणत्या शेपचा असं? यस शेपचा. मग यस शेपच्या आकारावाला कर्व कोणता आहे सांगा? लॉजिस्टिकचं दुसरं नाव काय आहे? सिग्मॉइड आहे ना. कोणता? सिग्मॉइड. लॉजिस्टिक किंवा सिग्मॉइड. सिग्मॉइड म्हणजे कोणता शेप रास? त्याचा यस शेप आहे ना. मग यस शेपवाला कोणता आहे? ए वाला आहे, बी वाला आहे, सी वाला का डी वाला? ऑप्शन सांगा. तो ऑप्शन कोणतं आहे त्याचं? ऑप्शन ए आहे. कोणतं ऑप्शन आहे? ए. आनंदने उत्तर बरोबर दिलंय. चला ऑप्शन ए त्याचा आन्सर येत आहे. ठीक आहे. पुढे सांगितलं बघा. रिसोर्सेस लाईक फूड स्पेसेस आर अनलिमिटेड देन ईच स्पेसिस इन पॉप्युलेशन विल शो है ना. रिसोर्सेस है ना, कोणकोणते? फूड स्पेस हे अनलिमिटेड है ना. फूड स्पेसेस हे अनलिमिटेड आहे. तेव्हा तो ॲनिमल कोणती ग्रोथ शो करेल? एक्सपोनेन्शियल है ना. कोणती ग्रोथ शो करेल? एक्सपोनेन्शियल. दोनच आहे ना. कोणकोणते? ओके, एक्सपोनेन्शियल कर्व आणि दुसरी कोणती आहे? लॉजिस्टिक. लॉजिस्टिकचा आकार यस शेपचा होतो. ठीक आहे. चला. पॉप्युलेशन इकॉलॉजी इज इम्पॉर्टंट एरिया ऑफ इकॉलॉजी बिकॉज इट लिंक्स इकॉलॉजी टू
इकॉलॉजी टू द पॉप्युलेशन डायनॅमिक्स, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन ओनली. क्लिअर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नंबर ऑफ बर्थ रेट अंडर आयडियल कंडिशन है ना, अंडर आयडियल कंडिशन. सांगा बरं बर्थ रेट म्हणजे काय. बर्थ रेट म्हणजे नॅटॅलिटी. बर्थ रेट म्हणजे काय, नॅटॅलिटी. ठीक आहे. आणि अंडर आयडियल कंडिशन म्हणजे कोणती, तर ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. कोणती, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. आणि ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी हे किती नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलंय, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी हे आपल्याला किती नंबरच्या ऑप्शनमध्ये दिलंय, तर ऑप्शन नंबर बी मध्ये दिलंय. ठीक आहे. बर्थ रेट बघायचा, कोणता, बर्थ रेट. बर्थ म्हणजे नॅटॅलिटी ध्यानात घ्यायचं. बर्थ म्हणजे काय, नॅटॅलिटी ध्यानात घ्यायचं. आणि आयडियल म्हणजे ॲब्सोल्यूट ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. आनंदने उत्तर दिलंय. आता या ठिकाणी आपल्याला मॅच द पेअर्स सांगितलं. काय सांगितलं, मॅच द पेअर्स. आता मॅच द पेअर्स मध्ये क्रूड बर्थ रेट आहे. कोणता आहे, क्रूड बर्थ रेट. ठीक आहे. क्रूड बर्थ रेट वेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साइज. 1 इज इक्वल्स टू सी. चला 2 इज इक्वल्स टू स्पेसिफिक बर्थ रेट. चला ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी बघू आता आपण या ठिकाणी. ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी, ॲब्सोल्यूटचा अर्थ सांगितला होता आपण आयडियल है ना, आयडियल कंडिशन है ना. 3 इज इक्वल्स टू ए. 4 is equals to realized mortality. Realized means under environmental pressure. 4 is equals to B. आणि असं ऑप्शन कोणतं आहे मग, 1 is equals to C, 3 is equals to A, 4 is equals to B. One is equals to C, 3 is equals to A, 4 is equals to B. मग याचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ओके. सिद्धीने उत्तर दिलंय. चला ऑप्शन बी त्याचा आन्सर येत आहे. ठीक आहे. इफ रिसोर्सेस फूड स्पेसेस आर अनलिमिटेड ईच स्पेसेस विल शो एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व. ठीक आहे. हा प्रश्न आपण बघितलाय. पुढं हा क्वेश्चन पण झालाय आपला. हा पण क्वेश्चन झालेला आहे. ओके. आता यामध्ये आपल्याला क्वेश्चन सांगितलं बघा. ठीक आहे. विच टाइप ऑफ ग्रोथ इज दिस. विच टाइप ऑफ ग्रोथ इज दिस. ठीक आहे. ही रॅपिड ग्रोथ. ठीक आहे. रॅपिड ग्रोथ. दिस इज स्लो ग्रोथ. दिस इज स्लो ग्रोथ. देन दिस इज झिरो ग्रोथ. This is negative growth. Clear? This is negative growth. We have to put in between lines. ठीक आहे. हा जो काही ग्राफ आहे तर हा स्लो ग्रोथचा ग्राफ आहे. कशाचा आहे, स्लो ग्रोथचा. ठीक आहे. मग त्याचं ऑप्शन काय जात आहे, ऑप्शन हे बी जात आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. आता बघा आपण आपल्याला पॉप्युलेशन इंटरॅक्शन बघायचे आहे ना. यामध्ये पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशनमध्ये इंटरॅक्शन ह्या होत असतात. इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन आणि इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन हे त्याचे दोन प्रकार आहे. दोन मेंबर्समध्ये जर सेम स्पेसिसमध्ये झाल्या तर त्याला आपण म्हणायचं इंट्रास्पेसिफिक आहे ना. पण डिफरंट स्पेसिसमध्ये झाल्या तर त्याला आपण म्हणू इंटरस्पेसिफिक आहे ना. आता या ठिकाणी बघा, जेव्हा समजा दोन स्पेसिस आहे ना ए आणि बी, कुणालाही नॉट बेनिफिटेड आहे ना, कुणालाही बेनिफिट झाला नाही तर न्यूट्रलिझम ए आणि बी. आता निगेटिव्ह इंटरॅक्शन कॉम्पिटिशन बघा, बोथ स्पेस आर हार्म है ना, बोथ स्पेस आर हार्म, दोन्हींना पण लॉस झाला, मग ते काय झालं निगेटिव्ह इंटरॅक्शन. ठीक आहे.
चला अमेन्सालिझम बघा, वन स्पीसीज लॉस और हार्म अँड अनदर स्पीसीज नॉट बेनिफिटेड. ठीक आहे, आता इथं ध्यानात घ्या बरं का, प्लस या सिम्बॉलचा अर्थ काय म्हणायचा, बेनिफिटेड. प्लसचा अर्थ काय म्हणायचा, बेनिफिटेड. वन स्पीसीज बेनिफिटेड. लॉसचा अर्थ काय म्हणायचा, लॉस म्हणजे मायनस म्हणजे हार्म है ना. झिरोचा अर्थ काय म्हणायचा, अनअफेक्टेड. झिरोचा अर्थ आपण काय म्हणू, अनअफेक्टेड. क्लिअर झालं. चला ठीक आहे, मग 0 म्हणजे अनअफेक्टेड, मायनस मायनस म्हणजे हार्म है ना. -0 म्हणजे काय, वन इज हार्म अनदर इज नॉट अफेक्टेड. क्लिअर झालं. आता बघा पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, म्युच्युअलिझमचं दुसरं नाव आहे सिम्बायोसिस. वन इज बेनिफिटेड, बोथ आर बेनिफिटेड. कमेन्सालिझम, वन इज बेनिफिटेड अनदर इज नॉट अफेक्टेड. कोऑपरेशन है ना, कोऑपरेशन, वन इज बेनिफिटेड अनदर इज ऑल्सो बेनिफिटेड. एक स्पेसिसला फायदा होतो, दुसऱ्याला फायदा होतो. प्रिडेशन है ना, प्रिडेशन, पी ध्यानात घ्या, पी म्हणजे प्रिडेशन, पी म्हणजे पॅरासाइटिझम है ना, प्लस मायनस होत त्यामध्ये है ना. प्रिडेशन, एक शिकारी एक शिकार है ना, जो प्रिडेटर असेल त्याला बेनिफिट होईल, जे प्रिय बनन त्याला हार्म होईल है ना. पॅरासाइटिझम मध्ये पण सेम तसंच. ठीक आहे, चला आता म्युच्युअलिझम बघू आपण. म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल येतं लायकेन है ना. म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल काय येतं, लायकेन. लायकेन कोणापासून बनलेलं असतं, अल्गी आणि फंगस पासून. अल्गी काय करते, फूड बनवते है ना, आणि फंगस काय करतं, सपोर्ट करतं है ना. आता अल्गीला सपोर्ट मिळतो आणि फंगसला फूड मिळतं है ना, मग म्हणून त्या ठिकाणी दोघांचाही फायदा होतो. लायकेनमध्ये लायकेन कोणापासून बनलंय, अल्गी आणि फंगस पासून. आता अल्गी काय करते, अल्गीला सपोर्ट मिळावा म्हणून ती त्या ठिकाणी फूड बनवते, आणि फंगसला फूड मिळावं म्हणून ते अल्गीला त्या ठिकाणी काय करतं, शेल्टर प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, म्हणजे बोथ आर बेनिफिटेड है ना. म्युच्युअलिझम म्हणजे काय, वन स्पेसीज इज बेनिफिटेड अनदर स्पेसीज ऑल्सो बेनिफिटेड. प्लसचा अर्थ काय म्हणायचा, बेनिफिटेड. पॉलिनेटिंग एजंट आहे बघा, इन्सेक्ट. इन्सेक्टला फूड मिळतं आणि प्लांटला है ना, प्लांटचं पॉलिनेशन होतं है ना. इन्सेक्ट आणि बर्ड काय काय, आता या ठिकाणी प्लांटला फायदा कसा होतो, त्याचं पॉलिनेशन होतं. इन्सेक्टला फायदा, इन्सेक्टला बेनिफिट कसा होतो, तर त्याला फूड मिळतं. ठीक आहे, आता पुढे बघा कमेन्सालिझम. कमेन्सालिझम मध्ये काय होतं, वन पार्टनर बेनिफिटेड अनदर पार्टनर इज नॉट हार्म है ना, +0 है ना. कमेन्सालिझम म्हणजे +0. वन इज बेनिफिटेड अनदर इज नॉट हार्म, नॉट बेनिफिटेड. फायदा नाही आणि तोटाही नाही. ठीक आहे, आता याचं एक्झाम्पल बघा, सी ॲनेमोन आणि क्लॉन फिश. काय एक्झाम्पल आहे, सी ॲनेमोन आणि क्लॉन फिश. ही डायग्राम दिसते बघा तुम्हाला. हे सी ॲनेमोनचे टेंटॅकल्स असतात, त्याच्यामध्ये हा क्लॉन फिश लपून बसतो. हा क्लॉन फिशला फायदा होतो आणि या सी ॲनेमोनला नॉट बेनिफिट नॉट हार्म, त्यापासून तोटाही नाही फायदाही नाही है ना. हे कशाचं एक्झाम्पल आहे, कमेन्सालिझम, नॉट बेनिफिटेड नॉट हार्म. ठीक आहे, आता या ठिकाणी असोसिएशन बिटवीन कॅटल्स अँड इग्रट्स, हे सुद्धा कमेन्सालिझमचं एक्झाम्पल आहे ना. हे आता इग्रट म्हणजे काय, बगळा. इग्रट म्हणजे काय, बगळा है ना. आणि कॅटल्स हे बफेलो आहे ना. कॅटल म्हणजे कोणतेही दुभते प्राणी है ना. आता हे काय करतात, गवत खातात. गवत खाल्ल्यामुळे तिथला एरिया काय होतो, क्लीन होतो, आणि त्या ठिकाणी हे जे पक्षी असतात त्यांना कीटक इझिली दिसतात. आता हे जे बफेलो आहे, हे बफेलो म्हणजे कॅटल है ना. त्या कॅटलला ना बेनिफिट नॉट हार्म, ना फायदा ना तोटा. पण हे इग्रट म्हणजे कोण, बगळे, त्यांना त्या ठिकाणी फायदा होतो. क्लिअर झालं, काय होतं, फायदा. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आलं, कमेन्सालिझमचं. इग्रट बेनिफिटेड, कॅटल नॉट बेनिफिटेड नॉट हार्म. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा ऑर्चिड. आता ऑर्चिड हे तिसरं एक एक्झाम्पल आहे ना. ऑर्चिड जे आहेत, हे ऑर्चिड हे दुसऱ्या प्लॅन्टच्या ब्रँचेसवरती येतात, मग त्या ठिकाणी त्यांना फायदा होतो ना. ऑर्चिडला काय होतं, ऑर्चिड बेनिफिटेड, आणि ते कोणत्या फांदीवरती येतात, मँगो ट्रीच्या ब्रँचवरती है ना. पण ते मँगो ट्रीला त्या ठिकाणी बेनिफिट पण देत नाही आणि हार्म पण देत नाही, ते फक्त सपोर्ट मिळवतात. ठीक आहे, पण त्यामुळं मग हे एक्झाम्पल कशात जातं, कमेन्सालिझमचं. ठीक आहे, आता कॉम्पिटिशन बघा. कॉम्पिटिशनमध्ये मायनस मायनस है ना, बोथ आर हार्म. आता यामध्ये मुंबई आहे ना, मुंबईची वेस्ट कोस्ट आहे, समुद्र किनारा, त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी येतात. कोणते पक्षी येतात, फ्लेमिंगो. फ्लेमिंगो पक्षी काय करतात, तिथल्या फिश जे असतात त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करतात है ना. आणि ते कशा करतात, झू प्लँक्टॉनसाठी है ना. मग ती कॉम्पिटिशन वाढल्यामुळं
या फ्लेमिंगोला पण हार्म होतं आणि त्या फिशला पण हार्म होतं. क्लिअर. मग कॉम्पिटिशन मध्ये काय होतं सांगा, मायनस मायनस होतं. काय होतं, मायनस मायनस. मायनस मायनसचा अर्थ काय सांगितला, मायनस म्हणजे हार्म, मायनस म्हणजे हार्म. आता पुढे बघा, गॉस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ठीक आहे. आता गॉस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो, समजा दोन स्पेसिस आहे, ते आपण क्लोजली रिलेटेड आहे, जवळजवळ त्यांचे कॅरेक्टर सेम येतात आहे ना, त्या सेम रिसोर्स करता कॉम्पिटिशन करते है ना. मग काय होतं, जो इनफेरियर असन, इनफेरियर म्हणजे आपण थोडक्यात त्याला आपण हलका म्हणू है ना. मग जो इनफेरियर असन त्याला इलिमिनेट केलं जातं. इलिमिनेट म्हणजे काय, काढून टाकलं जातं. सुपेरियर काय करतो, त्याला मारून टाकतो. मग याला आपण काय म्हणू, गॉस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल. कोणता, गॉस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ठीक आहे. आता पुढे बघा, रिसोर्स पार्टिशनिंग. रिसोर्स पार्टिशनिंग मध्ये काय होतं, तर दोन स्पेसिस आहे, त्या कम्पीट करताय, सेम रिसोर्स करता, म्हणजे त्यांना सारखंच दोघांनाही एकच वस्तू पाहिजे. मग तेव्हा त्या काय करतात, त्या ठिकाणी इलिमिनेशनच्या ऐवजी है ना, इलिमिनेशनच्या ऐवजी ते काय करतात, डिफरंट टाइम्स निवडतात फीडिंगसाठी, म्हणजे शिकार करण्यासाठी वेगळा टाइम निवडतात. क्लिअर झालं. मग याला आपण काय म्हणतो, रिसोर्स पार्टिशनिंग असं म्हणतो है ना. क्लिअर झालं. चला आता काही क्वेश्चन आपण बघतो इथं, पॉप्युलेशन इंटरॅक्शनचे, रिसोर्स पार्टिशन. ठीक आहे. आता रिसोर्स पार्टिशन मध्ये काय होतं आपण या ठिकाणी सांगतोय, इन पॉप्युलेशन इंटरॅक्शन रिसोर्स पार्टिशन मीन्स. ओके. चला काय सांगतंय, चूज डिफरंट टाइम्स ऑफ फीडिंग रिसोर्स पार्टिशन मध्ये आहे ना. ते एकमेकांना मारत नाही, तर ते काय करतात, वेगळा टाइम निवडतात फीडिंगचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, लायकेन कोणतं रिलेशनशिप शो करतात. लायकेन मध्ये आल्गी असते, आल्गीला पण फायदा होतो आणि फंगसला पण फायदा होतो आहे ना, बेनिफिटेड. मग बेनिफिटेडचं कोणतं आहे, प्लस प्लस. पॅरासायटिझमचं कोणतं आहे, प्लस मायनस. कमेन्सालिझमचं कोणतं आहे, प्लस झिरो आहे ना. आणि प्रिडेशनचं काय आहे, मायनस मायनस. दोन्हींना पण हार्म होतं. ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल काय, तर लायकेन आहे, कोणाचं एक्झाम्पल आहे, म्युच्युअलिझमचं. चला पॅरासायटिझम बघतोय आपण. पॅरासायटिझम मध्ये काय होतं, ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन आहे, एकाला बेनिफिट होतो, एकाला हार्म होतो है ना. मग या ठिकाणी एक्टो पॅरासाइट, त्याचे 3 टाइप्स पडतात बघा. एक्टो पॅरासाइट दुसऱ्या ॲनिमलच्या सरफेसवरती ग्रो होणे है ना, जसं की लाईस. मानवी केसांमध्ये उवा होतात है ना. प्राण्यांमध्ये गोचिडं होतात, टिक्स ऑन कॅटल्स है ना. मग या ठिकाणी काय होतं, या लाईसला बेनिफिट होतो आणि ह्युमनला लॉस होतो है ना, बेनिफिट हार्म. टिक्सला बेनिफिट होतो, कॅटलला हार्म होतं, म्हणून ते प्लस मायनस वाली इंटरॅक्शन. कसकुटा नावाची वनस्पती अमरवेल है ना, ही काय करते, तर हेज प्लांट वरती वाढते. कोणत्या प्लांट वरती वाढते, हेज प्लांट वरती. मग हेज प्लांटला लॉस होतो आणि या कसकुटाला बेनिफिट होतो है ना. पॅरासायटिझम म्हणजे काय, वन इज बेनिफिटेड अँड अनदर इज हार्म. क्लिअर. आता दुसरा टाईप बघा, एंडो पॅरासाइट. एंडो पॅरासाइट म्हणजे ग्रो इन द होस्ट बॉडी आहे ना, इनसाइड ग्रो होणे. मग याचा एक्झाम्पल आहे ॲस्केरिस. ॲस्केरिसला बेनिफिट होतो आणि जो ह्युमन बिंग्स असन त्या ह्युमन बिंग्सला त्या ठिकाणी लॉस होतो. मग पॅरासायटिझम म्हणजे काय, प्लस मायनस. ब्रूड पॅरासायटिझम आहे, त्याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी. आता ब्रूड पॅरासायटिझम म्हणजे काय, काही बर्ड्स हे अनादर बर्डवरती डिपेंड असतात फॉर देअर इन्क्युबेशन, एग्ज इन्क्युबेशन, त्यांची अंडी उबवण्यासाठी. जसं की थोडक्यात एक उदाहरण बघा, एशियन कोयल आहे ना, कोकिळा माहिती आहे तुम्हाला, कोकिळा. ठीक आहे. एग्ज ऑफ एशियन कोयल हॅच इन क्रोज नेस्ट. जी कोकिळा असते त्या कोकिळेची अंडी ही कावळ्याच्या घरट्यामध्ये त्या ठिकाणी उबवली जातात. ते आहे ब्रूड पॅरासायटिझमचं एक्झाम्पल. इथं तुम्हाला डायग्राम दिसते, या डायग्राम मध्ये हे कोकिळेचं पिल्लू आहे आणि ते कोकिळेच्या पिल्लाला कोण भरण पोषण करतंय, तो कावळा त्या ठिकाणी भरण पोषण करतोय. ठीक आहे. चला आता या ठिकाणी कुकुले एग्स है ना, हे एक्झाम्पल कशाचं आहे, तर ब्रूड पॅरासायटिझमचं. कशाचं एक्झाम्पल आहे, ब्रूड पॅरासायटिझमचं. ठीक आहे. चला आता या ठिकाणी आपल्याला डायग्राम मध्ये मॅच द पेअर सांगितलेले आहेत.
ब्रूड पॅरासाइटिझमचं एक्झाम्पल काय येतं, एशियन कोयल. एक्टो पॅरासाइटचं एक्झाम्पल काय येतं, तर त्या ठिकाणी कोपॉड्स आहे ना. कोइव्होल्युशनचं एक्झाम्पल काय येतं, हमिंग बर्ड्स अँड प्लांट्स. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आता बघा, प्रिडेशन आहे आपला लास्ट पॉइंट आहे. प्रिडेशन मध्ये काय होतं, तर प्लस मायनस होतं. शिकार आणि शिकारी, प्रिडेटरला बेनिफिट होतो आणि जे प्रे बनन ते लॉस होऊन जाईल. ठीक आहे, या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल आहे बघा, फ्रॉग आहे. फ्रॉग काय करतं, इन्सेक्टचं पॉप्युलेशन कंट्रोल करतं. टायगर कुणाला ईट करतो, डिअरला आहे ना, हरिण. स्पॅरो काय ईट करतं, सीड्स ईट करतं. काय ईट करतं, सीड्स ईट करतं. ठीक आहे, आता या ठिकाणी नंतरची कंडिशन आपल्याला सांगितली जाते की या ठिकाणी इव्होल्युशनरी आर्म रेसेस असतात. काय असतात, इव्होल्युशनरी आर्म रेसेस. काही ॲनिमल्स त्यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस करतात आणि त्या चेंजेसमुळं त्या ठिकाणी त्यांची शिकार होत नाही. दे आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द प्रुडंट्स. ओके, मग यामध्ये कोणती टेक्निक बघा, बेटर कॅमोफ्लेज. कॅमोफ्लेज म्हणजे काय, कलर मॅचिंग टेक्निक विथ सराउंडिंग. जे कडेकडेचं एन्व्हायरमेंट असन त्याच्या सारखा कलर घेणे है ना. आणि त्याचं एक्झाम्पल काय येतं, तर फ्रॉग आहे ना. फास्टर स्पीड ऑफ इस्केप, पॉइझनस सिक्रेशन म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी पॉइझन क्रिएट करायचं. आता या ठिकाणी बघा, मोनार्च बटरफ्लाय आहे ना, फुलपाखरू एकदम नाजूक आहे, पण त्याची शिकार कोणताही पक्षी करत नाही. का नाही करत है ना, कारण तो त्याच्या बॉडीमध्ये एक डिस्टेस्टफुल केमिकल निर्माण करतो है ना. डिस्टेस्टफुल म्हणजे काय, तर नको असणारी चव है ना. कशी चव, नको असणारी चव. मग त्यामुळे कोणताही पक्षी त्याची शिकार करत नाही. कॅलोट्रॉपिस बघा, रुई है ना. रुईचं जे झाड आहे ते कोणत्याही बॅरन एरियावरती वाढत आहे ना, जिथं आजूबाजूला कोणतंही झाड नाही, कोणतंही गवत नाही, त्या ठिकाणी ते वाढतं. मग त्याला कोणी खात का नाही है ना. जे शाकाहारी प्राणी आहेत ते खात का नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये कार्डियाक ग्लायकोसाइड नावाचं रसायन निर्माण होतं. आणि ते कार्डियाक ग्लायकोसाइड जे शाकाहारी आहेत, कॅटल्स किंवा बकरी असते है ना, गोट्स, मग यांना ते आजारी करतं. म्हणून काही प्लांट्समध्ये है ना, सम प्लांट्समध्ये डिफेन्स मेकॅनिझम तयार झालेले आहे ना हार्बिवोर्सच्या विरुद्ध. जसं की थॉर्न आहे बघा, थॉर्न म्हणजे काय, काटे है ना. काटे कुणामध्ये तयार झाले बघा, ॲकॅसिया कॅक्टस मध्ये. ओके, क्लिअर झालं. आता यामध्ये बघा, कॅटल डू नॉट ब्राउज ऑन कॅलोट्रॉपिस. काय कारण, कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई. कॅलोट्रॉपिस म्हणजे काय, रुई. सांगा बरं, रुई कॅटल्स का खात नाही, कारण ती रुई काय करते, कॅलोट्रॉपिस प्रोड्यूस हायली पॉइझनस कार्डियाक ग्लायकोसाइड म्हणून आहे ना. म्हणून कॅटल्स त्याला ब्राउज करत नाही. ब्राउज म्हणजे खात नाही. क्लिअर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन, मोनार्च बटरफ्लाय मध्ये कोणती टेस्ट आहे, डिस्टेस्टफुल है ना. अकॅसियामध्ये काय आहे, अकॅसियामध्ये काटे आहेत. कॅलोट्रॉपिस मध्ये काय आहे, कार्डियाक ग्लायकोसाइड आहे ना. फ्रॉगचं संरक्षण कसं होतं, तर फ्रॉगने कोणती कलर मॅच केलाय, कशासोबत, सराउंडिंग सोबत. म्हणजे त्याने हिरव्या गवतासारखं, वाळलेल्या गवतासारखं त्याच्या शरीराचा रंग असतो, म्हणजे ते त्या बॅकग्राऊंड सोबत कलर मॅच होऊन जात. ठीक आहे, क्लिअर झालं. चला आता लास्ट पॉइंट आहे. ओके, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 5 जूनला असतो. वर्ल्ड पॉप्युलेशन डे 11 जुलैला असतो. वर्ल्ड अर्थ डे 22 एप्रिलला असतो. वर्ल्ड ओझोन डे 16 सप्टेंबरला असतो. ठीक आहे, शेवटचे 2 क्वेश्चन्स आहे. सी ॲनेमोन आणि क्लॉन फिश आहे ना. सी ॲनेमोन नॉट बेनिफिटेड आहे ना, क्लॉन फिश बेनिफिटेड. ओके, क्लिअर. मग त्याचं आता हे कोणतं आहे बरं, हे कशाचं एक्झाम्पल आहे, क्लॉन फिश आणि सी ॲनेमोन्स कमेन्सालिझमचं है ना. ओके, म्हणजे याचं उत्तर काय येतं, सी. पॅरासाइटिझम म्हणजे काय सांगा, प्लस मायनस 1 बेनिफिटेड अनदर हार्म. हे पण प्रिडेशन प्लस मायनस 1 बेनिफिटेड अनदर हार्म. कॉम्पिटिशन बोथ आर हार्म. ओके, चला आता कॉम्पिटिशन मध्ये बघा, कॉम्पिटिशन म्हणजे मायनस मायनस. प्रिडेशन है ना, प्रिडेशन म्हणजेच काय, प्लस मायनस.
न्यूट्रलिज्म बोथ आर नॉट बेनिफिटेड, है ना. प्रोटो कोऑपरेशन बोथ आर बेनिफिटेड. क्लिअर झालं. ओके. आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. ओके. चला आता यामध्ये जे काही हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे. कोणता? ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. या चॅप्टरचे कोणाला काही डाऊट्स आहेत का? डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये टाईप करा. आपला चॅप्टर या ठिकाणी संपतोय. एनी डाऊट्स? चॅप्टर रीड करायचं आहे तुम्ही. काही डाऊट्स आहेत का? एनी डाऊट्स? ओके, नो डाऊट्स. चला, थँक्यू सो मच.